नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो टेक मॅनेजर मध्ये. किती लोक जॉईन झालेत पाहूयात. अरे वा, भरपूर लोक जॉईन झाले आहेत. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टेक मॅनेजर मध्ये. तर नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळे चॅट बॉक्स मध्ये हॅलो हाय हॅलो करतायत. गुड मॉर्निंग सर्वांना. वा वा वा, सर्व अगदी वेळेत जॉईन झालेले आहेत. सर्वांना वेळेची व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे मला जास्त वेळेबद्दल तुम्हाला सांगायची काही गरज नाही. सगळे अगदी वेळेत जॉईन झालेले आहेत. तर नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा टेक मॅनेजर मध्ये मी चैतन्य कुलकर्णी स्वागत करतो. ग्रेट वेलकम आहे तुमचं मित्रांनो. मनापासून हार्दिक 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 स्वागत आहे तुमचं टेक मॅनेजर मध्ये, म्हणजेच ग्रो युअर बिझनेस डिजिटली या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून हृदयापासून हार्दिक 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 असं स्वागत आहे. हो, सर्वजण चॅट बॉक्स मध्ये गुड मॉर्निंग टाकतायत. ओके, सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. किती लोक जॉईन झालेत आता? ओके, भरपूर लोक जॉईन झालेले आहेत. नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार. अरे वा, खूप अगदी चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. आपण स्टार्ट करून फक्त 1 मिनिट झालेलं आहे. सर्व लोक अगदी वेळेवरती जॉईन झालेले आहेत. मला आनंद आहे, तुम्ही वेळेची व्हॅल्यू करत आहात. ओके मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी हृदयापासून मनापासून सहर्ष दणदणीत असं स्वागत आहे टेक मॅनेजर मध्ये. आजच्या या सेशन मध्ये आपण काय पाहणार आहोत? सोशल मीडियाचा वापर करून, इंटरनेटचा वापर करून आपण आपला बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करू शकतो, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये आपण पाहणार आहोत. हा मंडळी, हा सेशन 90 मिनिटांचा असणार आहे. तर तुम्ही सर्वांनी या सेशनला शेवटपर्यंत जॉईन करायचंय, शेवटपर्यंत थांबायचंय. हा, तुमचे जे काही प्रश्न असतील ना, तर ते शेवटच्या 15 मिनिटात तुम्ही प्रश्न जे काही असतील ते तुम्ही विचारायचे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच बसलोय मी. तर जे काही तुमचे प्रश्न असतील XYZ, ते शेवटच्या 15 मिनिटात मला विचारायचं आहे तुम्ही. आता जे काही तुमचे प्रश्न आहेत ना, ते तुम्ही लिहून ठेवा. शेवटच्या 15 मिनिटात तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. तुमचे A to Z जे काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि आजच्या वेबिनारच्या शेवटी म्हणजे तुमचं जे काही कन्फ्युजन असणार आहे ना, इंटरनेट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, अरे नेमकं हे काय आहे? सगळेजण सांगतात डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग कसं करायचंय, काय करायचं, हे जे आहे ना, हे तुम्हाला वेबिनारच्या शेवटपर्यंत काहीच राहणार नाही. हा प्रश्न तुम्हाला मुळात पडणारच नाही जर हा वेबिनार तुम्ही शेवटपर्यंत अटेंड केला. तर तुम्हाला समजून जाईल आपल्याला फ्युचरमध्ये आपला बिझनेस ग्रो करायचा असेल तर काय कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे एवढं क्लॅरिफिकेशन तुम्हाला ह्या वेबिनार मध्ये मिळणार आहे. जर तुम्ही तुमचे 90 मिनिटे इथे इन्व्हेस्ट करताय ना, तर तुम्हाला प्रत्येक मिनिटाची व्हॅल्यू या ठिकाणी मी देणार आहे. तर तुम्हाला मी आणखीन एकदा सांगेल की जे काही तुमचे प्रश्न असतील ना, ते शेवटच्या 15 मिनिटात आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सविस्तर देणार आहोत. आणि वेबिनारच्या शेवटपर्यंत म्हणजे खूप लोकांना प्रश्न पडलाय की डिजिटल मार्केटिंग काय आहे, इंटरनेट मार्केटिंग काय आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याने खरंच माझा बिझनेस वाढू शकतोय का, आणि जरी वाढवायचं म्हटला तरी कसं? त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला वेबिनारच्या शेवटपर्यंत मिळणार आहेत. आणि 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 एक गोष्ट मला तुम्हाला आत्ताच सांगायला आवडेल, मी ताकाला जाऊन भांडं लपवणार नाही. वेबिनारच्या शेवटी आपला एक पेड कोर्स असतो, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जर कोणाला वाटत असेल की हे फक्त फ्री मिळत आहे, हा सेशन फक्त खरोखर फ्री आहे, हा सेशन बिलकुल फ्री आहे. या सेशन मध्ये तुम्हाला 100% नॉलेज बिलकुल फ्री दिलं जाणार आहे. परंतु यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तुमचा बिझनेस डिजिटल कसा ग्रो करायचा याचं सूत्र सांगितलं जाणार, रोड मॅप सांगितलं जाणार. त्याच्यानंतर प्रत्येक ज्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन करायच्या असतात, त्यानंतर प्रत्येक गोष्ट एक एक गोष्ट कशा पद्धतीने केली जाते हे तुम्हाला आपल्या पेड कोर्स मध्ये तुम्हाला ते शिकायला मिळणार आहे.
तर मी आताच क्लिअर करतो, वेबिनारच्या शेवटी आपण आपल्या पेड कोर्स बद्दल सांगत असतो. तर कोणालाही वाईट वाटता कामा नये, कारण मित्रांनो, ज्यावेळेस सर्व काही फ्री मिळत असतं ना, when you are getting everything for free, then you are the product. ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट फ्री मिळत असते ना, त्यावेळेस प्रोडक्ट तुम्हीच असता. असो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु हे वेबिनार 100% फ्री आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक तुमच्या एका 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 मिनिटाची व्हॅल्यू दिली जाणार आहे. तर मी काय करतो, मी माझी स्क्रीन या ठिकाणी तुमच्याशी शेअर करतो आणि आपण आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे ते सर्वप्रथम आपण ओपन करून घेऊयात. ते खरं तर खूप सारा डेटा तुम्ही या ठिकाणी माझ्या स्क्रीनवरती पाहू शकता. माझी ड्राईव्ह ओपन करून घेतो. आपले जे काही प्रेझेंटेशन आहेत ते मी या ठिकाणी ओपन करून घेतोय. प्रेझेंटेशन पॉवर पॉईंट फाईल्स ज्या आपण बनवलेल्या असतात तुमच्यासाठी, ते आपण या ठिकाणी ओपन करून घेऊयात. ओपन होतंय. आणखीन मित्रांनो, परत खूप काही तुम्हाला या वेबिनारच्या शेवटपर्यंत शिकायला मिळणार आहे, खरं सांगतो. म्हणजे असं नाहीये की तुम्ही माझ्या वेबिनारला जॉईन व्हा आणि तुमचा वेळ वाया घालवा, असं बिलकुल देखील होणार नाही. तुम्ही मला तुमचा वेळ देताना तुमच्या प्रत्येक मिनिटाची नाही म्हणणार मी, तुमच्या प्रत्येक सेकंदाची व्हॅल्यू ऍडिशन या ठिकाणी होणार आहे. परंतु काय, सिन्सिअरिटीने तुम्हाला व्यवस्थित वेबिनार जॉईन करायचं आहे. वेबिनार मध्ये आपले वेबिनारचे काही रूल्स असतील ते देखील तुम्हाला पुढे सांगण्यात येतील. प्रत्येक रूल व्यवस्थितरित्या फॉलो करायचा आहे. हा सर, तुम्हाला तुमच्या सगळ्या डाऊट्स क्लिअर करण्यात येतील. हो, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, ग्रेट मित्रांनो. या ठिकाणी मी माझी प्रेझेंटेशन फाईल जी आहे ती शेअर करतोय. ओके, तर तुम्हा सर्वांचं वेलकम आहे टेक मॅनेजर मध्ये. तर मंडळी, डिजिटल वॉरियर हा आपला एक आजच्या वेबिनारचं टायटल आहे. डिजिटल वॉरियर, दी अल्टिमेट डिजिटल मार्केटिंग कोर्स. ऍक्च्युली काय डिजिटल वॉरियर, नक्की काय रे हे डिजिटल वॉरियर? डिजिटल वॉरियर म्हणजे डिजिटल योद्धा. आपल्याला काय योद्ध्यासारखा आपला बिझनेस ग्रो करायचा. कसं काय काय प्रत्येक गोष्ट डिटेल्ड मध्ये तुम्हाला आजच्या वेबिनार मध्ये सांगितली जाणार आहे. आजच्या वेबिनार मध्ये आपण सिक्रेट्स ऑफ डिजिटल मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंगचे असे काही 3 सिक्रेट्स पाहणार आहोत ना, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस अगदी 100% ग्रो करू शकता, 100% अचीव करू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. जर 18 वर्षाचा मुलगा, ऐका मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐका. जर 18 वर्षाचा मुलगा घरी बसून, हो, घरी बसून जर 18 वर्षाचा मुलगा महिन्याला लाखो रुपये कमवत असेल, अरे तुम्ही तर एवढे 16 वर्ष झालं, 20 वर्ष झालं बिझनेस करता, तुम्ही का कमवू शकत नाही? लॉजिक सिंपल आहे. जर मी घरी बसून महिन्याला लाखो रुपये कमवू शकतो, तर तुम्ही का कमवू शकत नाही? आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये खूप सारा अनुभव आहे. परंतु ते ऑफलाईन मध्ये, तुम्ही ऑनलाईन आणखीन काहीच आलेला नाहीये. काही हरकत नाही, त्याच्यासाठी तर तुम्हाला आजचा हा वेबिनार जॉईन करायचा आहे. तुम्ही फेसबुकवरून ऍड पाहून माझ्या वेबिनार मध्ये आले, काही हरकत नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आजच्या या वेबिनार मध्ये शिकायला मिळणार आहे. तर आपण 3 सिक्रेट्स पाहणार आहोत डिजिटल मार्केटिंगचे. नेमकं डिजिटल मार्केटिंग असतं काय? बऱ्याचशा लोकांना हीच कन्सेप्ट माहित नाहीये की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. मित्रांनो, चॅट बॉक्स मध्ये मला सांगा की किती लोकांना माहितीये की बाबा डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय. सो एव्हरीबडी पुट इन द चॅट बॉक्स की डिजिटल मार्केटिंग काय आहे हे किती लोकांना माहितीये. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. हो हो हो, तुम्ही चॅट बॉक्स ओपन आहे, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता की तुमच्या आजपर्यंत तुम्हाला माहिती असलेल्या डिजिटल मार्केटिंगची व्याख्या. नक्की डिजिटल मार्केटिंग काय आहे हे तुम्हाला आजपर्यंत माहिती आहे का? पाहूयात किती लोकांना माहिती आहे.
जर आपली कन्सेप्टच क्लिअर नसेल ना, तर आपण पुढे जाऊन काही उपयोगच नाही. आपण अगदी बेसिक पासून सगळं क्लिअर करत जाणार आहोत. तर मला सगळ्यांनी सांगा, किती लोकांना माहिती आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? एव्हरीबडी पुट इन चॅट बॉक्स. ओके. डिजिटल मार्केटिंग म्हणजे बिझनेस ग्रो करायचा ऑनलाईन. प्रशांत सर काय म्हणताय? डिजिटल मार्केटिंग म्हणजे ऑनलाईन जाहिरात लावायची. बर, ठीक आहे. आणखीन कोण? डिजिटल मार्केटिंग म्हणजे फेसबुकच्या जाहिराती. बर बर. मित्रांनो, खरंच यालाच म्हणतात का बरं डिजिटल मार्केटिंग? त्याला आपण गुगलला विचारूयात की डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय आहे. या ठिकाणी मी माझं गुगल जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे आणि इथे मी टाकतो व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. ओके. तर फेसबुकची साईट पहिल्यांदा आलेली आहे, त्यानंतर मेलचिपची. ठीक आहे, आपण फेसबुकची साईट ओपन करूयात. एक मिनिट हा. हे नको, आपण डिजिटल मार्केटिंग इन मराठी करूयात, म्हणजे आपले ऑडियन्स जी आहे ती मराठी आहे, म्हणजे आपल्याला प्रॉपर समजेल डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय. गुगल काय सांगतो बघूया. काळाची गरज ओळखून निर्माण होतात. हा, करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन डिजिटल मार्केटिंग. करिअरची काही अशी क्षेत्रे असतात जी काळाची गरज ओळखून निर्माण होतात. डिजिटल मार्केटिंग हे त्यापैकी एक आहे. डिजिटल मार्केटिंग हे भविष्यातील क्षेत्र आहे. ठीक आहे. म्हणजेच आज या क्षेत्रात जेवढी संधी आहे त्यापेक्षा अधिक संधी भविष्यात निर्माण होणार आहे. मित्रांनो, हे जे स्टेटमेंट आहे ना, हे स्टेटमेंट, हे मित्रांनो एवढं महत्वाचं स्टेटमेंट आहे. आज या क्षेत्रात जेवढी संधी आहे ना, आज या क्षेत्रात तुम्हाला जेवढा स्कोप आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे हे मार्केट असं आहे, हे वाढत जाणार आहे, वाढत. म्हणजे आज या क्षेत्राची एवढी डिमांड आहे ना, इन फ्युचर भविष्यामध्ये याची कितीतरी पट जास्त डिमांड असणार आहे. किंवा प्रत्येकाला डिजिटल मार्केटिंग शिवाय भविष्यात ऑप्शन नसणार आहे. तुम्हाला जर तुमचा व्यवसाय खरोखरच ग्रो करायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग हे असं क्षेत्र आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय घर बसल्या वाढवू शकता. खरं डिजिटल मार्केटिंगचं कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटवरती तुम्ही ज्या ऍड्स पाहता, आता इथे तुम्हाला ऍड दिसते. एक मिनिट, मी ही माझी क्रोम ब्राउझरची विंडो शेअर करतो. इथे तुम्हाला हे बघा, जाहिरात दिसते, इन्व्हायरमेंट अँड हेल्थ सेफ्टी सर्व्हिसेस ही जाहिरात आहे. त्यानंतर इथं सिक्युअर युअर स्पॉट टुडे 25, 26, 27 नोव्हेंबर, सप्टेंबर इकडे पण आहे. त्यानंतर इथे जाहिरात आहे, इथे जाहिरात आहे, इथे वन प्लसच्या मोबाईलची जाहिरात आहे. आणखीन आपण थोडं खाली जाऊयात, आणखीन भरपूर अशा ऍड्स असतील. हे बघा, इथे व्हिडिओ ऍड आहे. ओके. आणि मित्रांनो, मोठे मोठे ब्रँड्स डिजिटल मार्केटिंगचा वापर करतात. हे बघा, ऑटोडेस्क नावाचं कंपनीच आहे. अमेझॉन, सॉरी, वन प्लसची या ठिकाणी तुम्हाला ऍड पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने ऍड असतात. आता ही झाली वेब ऍड. ही काय झाली? वेबसाईट वरती दिसणारी वेब ऍड ही झाली. याला म्हणतात वेबसाईट वरती दिसणारी ऍड. यामध्ये खूप प्रकार असतात. डिस्प्ले ऍड, पॉप, खूप सारे, खूप खूप, म्हणजे हे क्षेत्र एवढं वाईड आहे ना की तुम्हाला, आणि वाईड आणि तितकंच इंटरेस्टिंग असं हे क्षेत्र आहे. म्हणजे या क्षेत्रात जर तुम्ही एंटर झालात ना, तर तुम्ही बोर तर कधी होणार नाही. दररोज तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. दररोज खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्र. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या गोष्टी कशा प्रकारे इम्प्लिमेंट करतो आपल्या क्षेत्रामध्ये. प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच डिजिटल मार्केटिंग मध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला जमेल असं काही नाहीये.
डिजिटल मार्केटिंग मधला एक छोटासा भाग म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग हे आज आपण डिस्कस करणार आहोत, ज्याला आपण इंटरनेट मार्केटिंग देखील म्हणू शकतो. आता डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप गोष्टी येतात. वेबसाईट क्रिएशन असतं, एसईओ असते, रँकिंग असते, पेज बूस्ट असते, या भरपूर गोष्टी असतात. आणि सोशल मीडिया मार्केटिंग जे आज ज्या वेबिनारसाठी तुम्ही आला आहात, तर यामध्ये काय असतं की सोशल मीडियाच्या मदतीने तुम्ही तुमचा एखादा जुना व्यवसाय म्हणजे जो व्यवसाय तुम्ही आजपर्यंत चालवत आलेला आहात, त्या व्यवसायाला एक ऑनलाईन प्रेझेन्स कसा मिळवून द्यायचा आणि घर बसल्या तुम्ही तुमचे लाखो करोडोचे सेल्स कसे आणू शकता. आणि त्या आणण्याच्या प्रोसेस मध्ये पण ज्या ज्या गोष्टी वापरतो, ज्या ज्या गोष्टींचा उपयोग करतो, ते असतं सोशल मीडिया. आणि त्या सोशल मीडियावरती मार्केटिंग केलं जातं, त्याला म्हणतात सोशल मीडिया मार्केटिंग. आता मला सांगा, आजपर्यंत तुम्ही सोशल मीडिया कोणकोणत्या गोष्टींसाठी यूज केलेलं? सर्वांनी मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय की आजपर्यंत तुम्ही सोशल मीडिया कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरलेले. मी चॅट बॉक्स मध्ये वाचतोय, तुम्ही सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. ओके, सोशल मीडिया पोस्ट करायसाठी वापरलेलं आहे. ओके प्रशांत सर. निंबाळकर सर म्हणतात मी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम स्टोरी ठेवण्यासाठी वापरतो, पोस्ट करण्यासाठी वापरतो. ओके. आणि बर, सौरभ सर काय म्हणतायत? ओके, सौरभ सर म्हणतायत आजपर्यंत सोशल मीडिया हे फक्त मी टाइमपास साठी वापरलेलं आहे. बर, काय हरकत नाही. रील्स बघण्यासाठी, बर बर बर, युट्यूबचे व्हिडिओ बघण्यासाठी. सोशल मीडियावरून शिकलात? बर. सौरभ सर म्हणतायत आजपर्यंत मी सोशल मीडिया टाइमपास साठी वापरला आणि त्याचबरोबर मी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी नवनवीन शिकलो. सर, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? ज्यांच्याकडून तुम्ही शिकलायत ना, त्यांनी इन्फॉर्मेशन ती तुम्हाला फ्री दिलेली आहे. बरोबर? हा, अगदी बरोबर. परंतु तुम्हाला माहिती आहे, त्यांनी त्या इन्फॉर्मेशन मधून पैसे देखील कमवलेले आहेत. कसं? ठीक आहे, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी पुढे हळूहळू समजत जातील. ओके, तर मी या ठिकाणी माझी प्रेझेंटेशन ओपन केलेलं आहे. हाऊ टू ग्रो युअर बिझनेस हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळेच तुम्ही आज माझा वेबिनार जॉईन केलेला आहे. माझी ऍड पाहून तुम्ही माझ्या वेबिनार मध्ये जॉईन झालेला आहात. ओके, काय हरकत नाही. यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी या ठिकाणी बसलेलो आहे. तर मंडळी, आपलं टार्गेट काय आहे? हाऊ टू ग्रो युअर बिझनेस डिजिटली. किती वाढवायचा बिझनेस? घरी बसून वाढवायचा आहे काय? 2-4% वाढेल ना, जास्तीत जास्त 10% वाढेल, 10 पट वाढेल. खरं सांगू का मित्रांनो, आपल्याला आपला बिझनेस 10x पण नाही वाढवायचा. मग किती? 20 पट, 50 पट? बिलकुल नाही. आपल्याला आपला बिझनेस 100x वाढवायचा आहे. 100 पटीने आपला बिझनेसला अपस्केल करायचं आहे. किती लोकांना वाटतंय ते शक्य आहे? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा. ओके, का बरं सर, का शक्य नाहीये? प्रशांत सरांना वाटतंय हे शक्य नाहीये. ओके, प्रशांत सर, तुम्ही ही गोष्ट नोट करून ठेवा. बिझनेस डिजिटली ग्रो करायचा असेल, सॉरी, तुम्ही हे स्टेटमेंट नोट डाऊन करून ठेवा की तुम्हाला असं वाटतं ऑनलाईन बिझनेस 100x ग्रो होऊ शकत नाही. वेबिनारच्या शेवटपर्यंत नक्कीच मी चॅलेंज करतो तुम्हाला, वेबिनारच्या शेवटपर्यंत तुमचं मत 100% बदललेलं असणार आहे. मी देखील या ठिकाणी तुमचं नाव नोट करून ठेवतो, प्रशांत सरांचं. ओके, बाकी कोण?
करू शकतोय पण काही अंदाज नाही. ठीक आहे, तो तर अंदाज घेण्यासाठी तुम्ही आज वेबिनार जॉईन केलेला. आणखीन कोण आहेत? नक्कीच करू शकतो. हो, 100%च करू शकतो सर. विचार करा, मी जर घरी बसून लाखो रुपये कमवत असेल महिन्याला, तुम्ही ऑलरेडी बिझनेसमॅन आहात. बरोबर. तुम्हाला बिझनेस कसा ग्रो करायचा, बिझनेस बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायची गरज नाहीये. परंतु सांगायच्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? ऑनलाईन. तर मला सांगा, आतापर्यंत चॅटबॉक्स मध्ये सर्वांनी सांगा की आतापर्यंत कोणाकोणाचं ऑनलाईन प्रेझेन्स आहे बरं? म्हणजे कोणाकोणाची वेबसाईट आहे का, किंवा कोणाकोणाचं कमीत कमी आपल्या शॉपच्या नावाने, आपल्या फर्मच्या नावाने, आपल्या व्यवसायाच्या नावाने सोशल मीडियावरती अकाउंट तरी आहेत का बरं? सगळ्यांनी सांगा. ओके, प्रशांत सर म्हणतात नाहीये. ठीक आहे प्रशांत सर, आहेत. सर मग आतापर्यंत त्याच्यावरती काय काय पोस्ट केलं? काहीच नाही. ठीक आहे, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे आता माझ्या आपल्या वेबिनारला 80 लोक आहेत. 80 पैकी 10 ते 20 लोकांचंच फक्त ऑनलाईन प्रेझेन्स आहे. ते पण कशा पद्धतीने की त्यांचं फक्त सोशल मीडियावरती अकाउंट आहे बिझनेसच्या नावाने. बरोबर. बाकी लोकांचं सोशल मीडियावरती बिझनेसचं अकाउंट देखील नाहीये, व्यवसायाचं अकाउंट देखील नाहीये. हरकत नाही, हरकत नाहीये. ओके. तर सर्वांचं एक पहिल्यांदा मी कॉन्सेप्ट क्लिअर करतो. आपण आपला बिझनेस 100% ऑनलाईन सोशल मीडियाच्या मदतीने वाढवू शकतो, अपस्केल करू शकतो, ते देखील 100x. आणि तुमच्या या या स्टेटमेंट बद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न नोट डाऊन करून ठेवा कुठेतरी. हो, आणि शेवटच्या 15 मिनिटात मला प्रत्येक प्रश्नांबद्दल बोला. प्रत्येक प्रश्नांचं खरं तर तुम्हाला हे शेवटपर्यंत तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मिळूनच जाईल. नाही मिळालं तरी काही हरकत नाही, मी आहे. मी त्याच्यासाठी या ठिकाणी आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देणार. ओके. तर मित्रांनो, आज इथे तुम्ही का आहात? खरं तर तुम्ही आज तुमचा वेळ इतर कोणत्या तरी गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू शकत होता. टीव्ही पाहण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवू शकत होता. तुम्ही तुमचा वेळ तुमच्या फॅमिलीला देऊ शकत होता. तुम्ही न्यूजपेपर पाहू शकत होता, न्यूजपेपर वाचू शकत होता, FM रेडिओ पाहू शकत होता, मोबाईल स्क्रोल करू शकत होता. परंतु नाही मित्रांनो, तुम्ही हा वेळ एका चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेला आहे. आणि हाच एक प्रूफ आहे. कशाचा प्रूफ आहे चैतन्य? मित्रांनो, तुम्ही वेळ काढून आज इथे आलात, हाच एक प्रूफ आहे की तुम्हाला लाईफ मध्ये ग्रो व्हायचं आहे. परंतु एक व्यवस्थित चॅनल मिळत नाही, एक व्यवस्थित ट्रॅक मिळत नाहीये की ग्रो व्हायचं पण कशा पद्धतीने. तर हेच आपण आजच्या वेबिनार मध्ये समजून घेणार आहोत. हीच एका खरंच मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, तुमचे आयडल असतील की मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, हे मोठे मोठे व्यक्तिमत्व जे असतात ना, ते प्रत्येक व्यक्तीचे आयडल असतात. आणि मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट प्रत्येक सक्सेसफुल माणसामध्ये नोटीस केलेली असेल की ते त्यांचा टाइम फालतू गोष्टींवरती बिलकुल देखील इन्व्हेस्ट करत नाहीत. आणि मित्रांनो, त्या प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीला माहिती असतं, काय माहिती असतं? वेळेची किंमत. जसं आज तुम्ही वेळेवरती जॉईन झालात, मला देखील आज तीच फील आली की यस, आपण एका बरोबर ट्रॅक वरती आहे. तर मित्रांनो, हीच खरी एका यशस्वी माणसाची ओळख आहे. ज्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे ना, तोच व्यक्ती या सगळ्या गोष्टी करू शकतो. आज तुम्ही तुमचा एवढा व्हॅल्युएबल वेळ या वेबिनार साठी दिलेला, या सेशन साठी दिलेला आहे ना, खरंच मित्रांनो, ही एका यशस्वी व्यक्तीची ओळख आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही सिद्ध या ठिकाणी करून दिलेली आहे. त्याच गोष्टी मित्रांनो,
खूप साऱ्या यशस्वी लोकांमध्ये कॉमन असतात. बिल गेट्स, अमिताभ बच्चन, अंबानी झाले किंवा तुमच्या आयडल मध्ये. हे आज रिच का आहेत, हे आज लोक सक्सेसफुल का आहेत आणि तुम्ही का नाहीयेत? म्हणजे मी तुम्ही सक्सेसफुल नाहीयेत असं म्हणणार नाहीये, परंतु एक स्टेज असते. परंतु एक स्टेज असते. प्रत्येकाचा एक गोल टार्गेट सेट असतं आणि त्या टार्गेट पर्यंत तुम्ही आज का नाहीये? काही लोक असतील देखील, परंतु मित्रांनो, तुम्ही खरंच तुमच्या पोटेन्शियल, जेवढं तुमचं पोटेन्शियल आहे तेवढं अचीव्ह केलेलं आहे का? तर मी चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं की तुमचं जेवढं पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल पर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात का खरंच? ठीक आहे. किंवा तुमचं एक बिझनेस गोल असेल, व्यावसायिक, प्रत्येक व्यवसायाचं एक धोरण असतं, एक टार्गेट असतं. किती लोकांनी आपल्या किती लोकांनी ते टार्गेट पूर्ण केलेलं आहे? मला कोणी चॅट बॉक्स मध्ये सांगू शकेल का? किंवा आता जे चालू आहे तुमच्या बिझनेस मध्ये, त्यामध्ये तुम्ही किती पट सॅटिस्फाईड आहात? ओके. प्रशांत सर म्हणतात ठीकठाक बिझनेस चालू आहे. ओके. उत्तम व्यवसाय चालू आहे, परंतु गोल सेटिंग पूर्ण होत नाहीये. ओके. हरकत नाही. तुमच्या सर्वांचे एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मला मिळतोय. मला देखील इन्फॉर्मेशन शेअर करायला आवडेल. तर मित्रांनो, या सर्व लोकांची जी आहे ना, काही क्वालिटीज तुमच्यामध्ये देखील मला आज दिसल्या. जसं की तुम्ही टाइमची व्हॅल्यू केली. एक दिलेल्या टायमिंग मध्ये वेबिनार सुरू होणार आहे, त्याच्या 15 मिनिटं आधी तुम्ही वेबिनारला जॉईन झालात. मला आनंद झाला की माझी ऑडियन्स, माझे लोक त्यांच्या टाइमची व्हॅल्यू करतात आणि टाइम प्रॉपर जागेवरती इन्व्हेस्ट करतात. ते हवं हवं तर मग इतर कोणत्या तरी ठिकाणी टाइम इन्व्हेस्ट करू शकतात. परंतु मित्रांनो, आणखीन एक प्रश्न पडलाय. हे जेवढे सक्सेसफुल झालेत तेवढे तुम्ही कधी होणार? होणार, 100% होणार. का नाही होणार? जर मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी फॉलो जर तुम्ही केल्या तर तुम्ही देखील नक्कीच त्यांच्यासारखं सक्सेसफुल होऊ शकता. आणि होणार, त्याला काही म्हणजे असा मोठा इश्यू नाहीये. आणि हे कोणतं मोठं रॉकेट सायन्स नाहीये असे मोठे मोठे शब्द वापरायचे. की मी असं नाही करणार की मोठे मोठे शब्द वापरून त्या शब्दांमध्येच तुम्हाला गारद करणार, असं नाहीये. डिजिटल मार्केटिंग हा ब्रॉड विषय आहे. त्यातला एक छोटा विषय आहे सोशल मीडिया मार्केटिंग. परंतु हा विषय तेवढा पण छोटा नाहीये. आज सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने, सोशल मीडिया मार्केटिंगमुळे कितीतरी लोक कितीतरी लोक त्यांचा व्यवसाय घर बसून चालवत आहेत. किती लोकांना माहिती आहे बरं की हा, अगदी बरोबर, डिजिटल मार्केटिंग हे एक पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे. मला सांगा किती लोकांना माहिती आहे क्लाउड किचन बद्दल? ऍक्च्युली क्लाउड किचन काय आहे? किती लोकांना माहिती आहे? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नाहीये. तर मित्रांनो, क्लाउड किचन म्हणजे जे तुम्ही झोमॅटो, स्विगीवरून ऑनलाईन पार्सल मागवता ना, ते फक्त मित्रांनो तुम्हाला हॉटेलमधूनच मिळत नाही. काही लोक असे देखील असतात, आहेत, असतात नाही आहेत, की ते घर बसून तुम्हाला तुमचं फूड पार्सल करतात. हो मित्रांनो, त्यांचं असं कोणतं मोठं हॉटेल नाहीये, काही नाहीये. घरी बसून अगदी तुमचे पराठे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना, घरी बसून डिलिव्हर केल्या जातात. तर हे पण एक सोशल मीडियाचाच भाग आहे, ज्याच्यातून काय म्हणू शकतो, बिझनेस ग्रो होतो, बिझनेस ग्रो केला जातो. मित्रांनो, तुम्ही सगळे
ग्रेट लर्नर्स आहात, ग्रेट लर्नर्स. ही क्वालिटी मला खरंच तुमच्यामध्ये दिसली. कारण मी तुम्हाला असं झाडावरती चढवायचं आणि मोठे मोठे शब्द वापरायचे, मोठे मोठे शब्द क्लिक करायचा आणि तुमच्याकडून सेल जनरेट करून घ्यायचा, असा माझा बिलकुल देखील उद्देश नाहीये. तुम्ही ग्रेट लर्नर्स का आहात माहितीये का? मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न विचारले. मी प्रत्येक प्रश्नांची उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये देत आहेत, ऍक्टिव्हली तुम्ही देत आहात. याबद्दल खरंच मी तुम्हाला अप्रिशिएट करतो. तुमच्यासाठी खरंच तुम्ही स्वतः देखील आणि मी स्वतः देखील तुमच्यासाठी क्लॅप्स करत आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच कधीतरी मित्रांनो स्वतःला देखील अप्रिशिएट केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी क्लॅप्स करा मित्रांनो, खरंच. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मला जी तुमच्यामध्ये दिसली, तुम्ही ऐकलं असेल बरं की जंगलाचा राजा वाघ असतो आणि एक हिंदी मधला डायलॉग आहे बघा, तो कोणता बरं? हा, शेर हमेशा अकेला आता है. अगदी तसंच तुम्ही तुमच्या फॅमिलीला काही काळासाठी वेळ दिला नाहीये, तुम्ही तुमच्या मित्रांना वेळ दिलेला नाहीये आणि तुम्ही इथे एकटे आलेला आहात. कशासाठी? काहीतरी शिकण्यासाठी. हीच तर जिद्द आहे मित्रांनो. आणि या जिद्दीच्या मदतीने आपल्याला आपला बिझनेस ग्रो करायचा आहे. हो मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी बिझनेस ग्रो करायला मदत करत असतात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, त्याच खूप मोठा इम्पॅक्ट करू शकतात लाईफ वरती. मला तुमच्या वेळेची व्हॅल्यू आहे. आय रिस्पेक्ट युअर बिझी शेड्यूल. या बिझी शेड्यूल मध्ये देखील तुम्ही वेळ काढून आलेला आहात, खरंच अप्रिशिएबल आहे. मी अप्रिशिएट करतो. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वेळ काढलेला आहे. तुम्ही माझ्यासाठी वेळ दिलेला नाहीये, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वेळ काढलेला आहे आणि तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वेळ काढलेला आहे. या बिझी शेड्यूल मध्ये आपल्यातले काही जॉब पर्सन्स आहेत, काही बिझनेस ओनर आहेत, काही स्टुडंट्स देखील आहेत. आपल्याला आपले म्हणजे स्टुडंट्स देखील फॉलो करतात. त्यानंतर काही फ्युचर ऑन्टरप्रिन्युअर, भविष्यातले एक मोठे उद्योगपती देखील आहेत आपल्यातले काही. तर तुमच्या सर्वांचा बिझी शेड्यूल असतं. आय रिस्पेक्ट युअर बिझी शेड्यूल. तर मित्रांनो, वेबिनार मध्ये तुम्ही आलात, तुमचे स्वागत आहे. आणि आज तुम्ही इथं खरं वेळ काढून आलात ना, तुमच्या प्रत्येक मिनिटाचा, जसं की मी सुरुवातीला बोललो, तुमच्या प्रत्येक मिनिटाचा, मी असं म्हणेल प्रत्येक मिनिटाचा म्हणण्यापेक्षा तुमच्या प्रत्येक सेकंदाची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. कसं? शेवटपर्यंत समजून जाईल, काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक मिनिटाची, प्रत्येक सेकंदाची व्हॅल्यू या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. शेवटपर्यंत तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की यार उगाच हा वेबिनार जॉईन केला. तुम्हाला एवढं नॉलेज या ठिकाणी मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या कॉन्सेप्टवरती येऊयात. हाऊ टू ग्रो युअर बिझनेस 100x हे आजच्या वेबिनार मध्ये आपण पाहणार आहोत. वेबिनार प्रॉपर सुरू करण्याआधी आपल्या वेबिनारचे काही रूल्स आहेत जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. वेबिनार हा आपला 90 मिनिटांचा असणार आहे. तर हा वेबिनार अटेंड करते वेळेस तुम्हाला एक हाय स्पीड इंटरनेट हवंय. तुमच्यासोबत तुमची डायरी, पेन आणि नोटबुक या गोष्टी असायला हव्यात. कशासाठी? तुमचे जे काही प्रश्न पडतील ना, ते तुमचे प्रश्न एकतर दोन कारण आहेत डायरी पेन तुमच्या सोबत असण्याचं. तुमचे जे काही प्रश्न पडतील ना तुम्हाला, ते तुमचे प्रत्येक प्रश्न नोट डाऊन करायचे, असे मध्ये मध्ये विचारायचे नाही. शेवटी तुम्हाला प्रॉपर वेळ दिला जाणार आहे. त्या वेळेत तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायला चान्स दिला जाईल. हा वेबिनार एखादी अशी गोष्ट असू शकते, एखादं वाक्य असं असू शकतं ना, ते खरंच वाक्य मित्रांनो, ते छोटसच वाक्य असणार आहे, परंतु ते खरंच तुमचं लाईफ चेंज करू शकतं. त्याच्यामुळे मी ज्या काही गोष्टी सांगणार ना, त्या प्रत्येक गोष्टी नोट डाऊन करून तुम्हाला घ्यायच्या आहेत. हा वेबिनार शेवटपर्यंत पाहणार याला, हा वेबिनार मध्ये शेवटपर्यंत थांबणार याला 8,999 रुपयाचं गिफ्ट दिलं जाणार. जसं मी तुम्हाला बोललो, Q&A शेवटच्या 15 मिनिटांमध्ये असणार आहे. पहिल्या 5 ऍक्शन टेकर्स म्हणजे ऍक्शन टेकर म्हणजे की मी काही प्रश्न विचारतो,
आणि त्यांची झटपट उत्तरे मिळत आहेत. मी काय विचारतोय तुम्ही लगेच सांगताय. अशा पहिल्या 5 व्यक्तींना 1 to 1 तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही चैतन्य सोबत डिस्कस करू शकता, चैतन्य कुलकर्णीला सांगू शकता आणि तुम्हाला त्याचे प्रॉपर त्याचं प्रॉपर सोल्युशन दिलं जाणार आहे. ओके, सर्वांना रूल्स लक्षात आले आहेत का? की सर्वांकडे हाय स्पीड इंटरनेट असायला पाहिजे. नंतर असे प्रॉब्लेम्स नको आहेत की आवाज येत नाहीये चैतन्य, त्यानंतर ऑटोमॅटिक मी बाहेर पडतोय, मला लॉग इन करता येत नाहीये, मला वेबिनार दिसत नाहीये, तू दिसत नाहीये, खूप ब्लर दिसतंय. अशा गोष्टी नको आहेत. म्हणून हाय स्पीड इंटरनेट तुमच्याकडे असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी जी सांगतोय ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे. त्याच्यासाठी डायरी पेन तुमच्यासोबत असला पाहिजे. वेबिनारच्या शेवटपर्यंत जर तुम्ही थांबला तर तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे आणि ते देखील गिफ्ट खूप महत्वाचं असणार आहे. ओके, चला आपण पुढे जाऊयात. ओके, हा, तर तुमचे कॅमेरे ऑन असले पाहिजेत. आता का ऑन असले पाहिजेत कॅमेरे? काय कारण असेल? तर मित्रांनो, ते पहा, या ठिकाणी माझ्या हातात एक बॉटल आहे आणि एकच मिनिट, हा, हे पहा, या ठिकाणी पेन्सिल आहे, पिंक पिंक आहे बघा दोन्ही. ही बॉटल मला, सॉरी, ही पेन्सिल मला या बॉटल मध्ये टाकायची आहे. थोडस दिसायला प्रॉब्लेम येतो. ओके, ही पेन्सिल मला या बॉटल मध्ये टाकायची, जाते का? जाते का मित्रांनो? नाही जात. का नाही जाते? प्रशांत सर अगदी बरोबर, या बॉटलचं कॅप बंद आहे. आता मी कॅप ओपन केलं, इझिली ही पेन्सिल आतमध्ये जाते. अगदी त्याचप्रमाणे, एक मिनिट मी थोडस पाणी पितो. अगदी त्याचप्रमाणे जर मी तुम्हाला काहीतरी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन शेअर करतोय ना, तर तुम्ही कान, डोळे आणि ब्रेन ह्या गोष्टी ओपन ठेवून ऐकलं पाहिजे. म्हणजे उगा ऐकायचंय म्हणून बिलकुल नाही, असं चालणार नाही. तुमचा कॅमेरा हा ऑन असायला पाहिजे. तर करा बरं, सगळ्यांनी लवकरात लवकर आपापले कॅमेरे चालू करा. ओके, ग्रेट मित्रांनो, मी सांगितलं की तुम्ही काही सेकंदात ऐकताय. तीच तर, हा, राईट सर, अगदी बरोबर. ग्रेट मित्रांनो, तुम्ही सर्वांनी कॅमेरे ऑन केलेले आहेत. प्रशांत सर, तुमच्या माईकचा आवाज येतोय, थोडस तुम्ही हे करा, हा, माईक बंद करा. जर काही प्रॉब्लेम असेल तर प्रश्न विचारण्यासाठी हे करा, विचारा. सर्वांनी इयरफोनचा वापर करायचा आहे. नाही हो, माझा एक्सपिरियन्स आहे की लोक काय करतात, इयरफोन वापरत नाहीत ना आणि आवाजाची क्वालिटी व्यवस्थित येत नाही. नंतर चॅट बॉक्स मध्ये सांगतात चैतन्य आवाज येत नाहीये, असं होतंय तसं होतंय, मी ऑटोमॅटिक बाहेर पडतोय. या सगळ्या गोष्टी नाहीच झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही इयरफोन वापरा फॉर बेस्ट ऑडिओ क्वालिटी. तर तुम्ही आज इथून काय घेऊन जाणार आहात? 3 डिजिटल मार्केटिंगचे सिक्रेट्स या ठिकाणी तुम्ही घेऊन जाणार आहात. ओके, तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण आहे बाबा हा, काय सांगतोय एवढं, एवढं एवढं सगळं सांगतोय, कोण आहे हा? तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय परंपरेमध्ये एक गोष्ट आहे बघा, कोणती? अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट घेऊ नये. इव्हन आपल्याला आपल्या लहानपणापासूनच सांगितलं जातं, आपले आई बाबा देखील आपल्याला सांगतात की बाळा, अनोळखी व्यक्तीने काही जरी दिलं ना तरी ते घ्यायचं नाही, बरोबर का?
अगदी बरोबर. आणि इथे तर मी तुम्हाला नॉलेजेबल इन्फॉर्मेशन शेअर करतोय. हा, बरोबर. तर जर तुमची परमिशन असेल तर मी तुम्हाला माझा एक छोटासा क्विक इंट्रो या ठिकाणी देऊ इच्छितो. तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, तुमची परमिशन आहे का? ओके, सगळेच लोक येस बोलायला लागले. ओके, तर मित्रांनो, एकच मिनिट हा. कोण आहे टेक मॅनेजर? तर नमस्कार मित्रांनो, मी सी के, अर्थातच चैतन्य कुलकर्णी, म्हणजेच तुमच्या सर्वांचा टेक मॅनेजर. तर मी एका छोट्याशा गावातून बिलॉंग करतो, करमाळा. करमाळ्यामध्ये एक छोटस गाव आहे, मांजरगाव. त्या ठिकाणून मी आहे. आता सध्या मी पुण्यामध्ये असतो, पुणे येथून हा वेबिनार कंडक्ट करतोय. सध्या माझं शिक्षण सुरू आहे. तर मंडळी, माझी मास्टरी कोणकोणत्या गोष्टीमध्ये आहे? क्विक छोटस उदाहरण, छोट्याशा गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आपला कोच कोण आहे, तो कोचची क्वालिफिकेशन काय आहे, खरंच तो आपल्याला इन्फॉर्मेशन शेअर करतोय तर ती इन्फॉर्मेशन ऑथेंटिक आहे का? तर तुम्हाला पण माहिती पाहिजे आपला कोच कोण आहे, काय करतो आपला कोच. तर तुमचा कोच एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर आहे, वेबसाईट डेव्हलपर आहे, त्यासोबत ऍप्लिकेशन डेव्हलपर आहे, सोशल मीडिया मार्केटिंग, ज्याच्यासाठी तुम्ही आज इथे आला आहात ना, सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये मी प्रोफेशनली काम केलेलं आहे. मी प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर आहे, त्याचबरोबर मी प्रोफेशनल कॉन्टेंट क्रिएटर आहे. आणि त्याचबरोबर बाय डिफॉल्ट मी एक स्टुडंट देखील आहे. नवनवीन गोष्टी मी शिकत असतो. माझं एज आता 18 आहे. ओके, तर मित्रांनो, आपलं एक मिशन आहे. कोणतं मिशन आहे? की 1 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा. त्याच्यासाठी आपली टेक मॅनेजर ही जी संस्था आहे ती काम करते. म्हणजे अशा आपण फ्री वेबिनार्स घेत असतो, आपले रेग्युलर वेबिनार्स असतात. एक सिंपल कॉन्सेप्ट आहे माझ्या डोक्यामध्ये, एक सिंपल इमेज आहे की मला माझ्या मराठी बांधवांना एक ऑनलाईन त्यांचा प्रेझेन्स मिळवून द्यायचा. ऑनलाईन पद्धतीने ते घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून लाखो रुपयांचा, करोडो रुपयांचा सेल कसा जनरेट करू शकतील, या गोष्टी मला माझ्या मराठी बांधवांना शिकवायच्या आहेत. आणि त्या मित्रांनी त्या गोष्टी शिकून त्या गोष्टी इम्प्लिमेंट देखील केल्या पाहिजेत. आणि इम्प्लिमेंट करून जर तुम्ही मी ज्या गोष्टी तुम्हाला शिकेल त्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच तुम्हाला खूप सारा सेल, तुमचा खूप सारा बिझनेस या ठिकाणी नक्कीच वाढणार आहे. तर आपलं मिशन आहे 1 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. ओके, ग्रेट. तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी देखील तुमच्यासारखाच होतो. ऑनलाईन सर्च करायचो, हाऊ टू अर्न मनी, घरी बसून पैसा कसा कमवायचा. ह्याच गोष्टी मी मागच्या काही दिवसांपूर्वी, मागच्या काही वर्षांपूर्वी युट्यूब वरती जायचो, सर्च करायचो, हाऊ टू अर्न मनी युझिंग मोबाईल, घरी बसून मोबाईलच्या मदतीने पैसा कसा कमवायचा. खूप सारे फालतू व्हिडिओ यायचे, खूप म्हणजे अगदी. त्या व्हिडिओमुळे मी माझा स्वतःचा टाइम पण खूप वेस्ट केला आणि मला प्रॉपर असं काही मिळालं नाहीये. आणि माझा असा अंदाज आहे की तुमच्यातील बऱ्याचशा लोकांनी ही सेम गोष्ट केलेली आहे, हाऊ टू अर्न मनी युझिंग मोबाईल, युझिंग लॅपटॉप ऍट होम, असं नक्कीच सर्च केलेलं असेल. ओके, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी मी देखील तुमच्यासारखंच असंच शोधत होतो की घरी बसून पैसा कसा कमवायचा. आणि मग मी इंटरनेट मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात आलो.
ऍक्च्युली एक माझी स्टोरी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. मी एका सामान्य घरातून बिलॉंग करतो, एका नॉर्मल कुटुंबातून बिलॉंग करतो. शिक्षणासाठी माझी 10th झालं. 10th मध्ये चांगले पर्सेंटेज मिळाले, त्याच्यामुळे मी शिक्षणासाठी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर एक असतं ना की आपलं एक 11th मध्ये गेलोय, एक स्वतःचा काहीतरी इन्कम असला पाहिजे, असं मला सारखं सारखं राहून राहून वाटायचं. त्याच्यासाठीच मी ग्राफिक्स डिझायनिंग आधी शिकलेलो होतो. तर मी ग्राफिक डिझायनिंग मधून मनी जनरेट करू लागलो. प्रॉपर काय मला जेवढे इन्कम व्हायला हवा होता तेवढे इन्कम काय होत नव्हतं. ठीक आहे म्हटलं, माझ्यासारखेच असे खूप विद्यार्थ्यांना, खूप लोकांना प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन असायला पाहिजे. ते मला खूप दिवसांपूर्वी वाटत होतं, खूप दिवसांपासून वाटत होतं, परंतु मी तेवढं काही इफेक्टिव्हली काही करू शकत नव्हते. तर माझे वडील, त्यांचे गुरु, एक इथे पुण्यात माझ्या वडिलांचे, माझ्या बाबांचे एक गुरु आहेत. तर मी त्यांच्याकडे गेलो एक दिवस, त्यांनी मला बोलवलं, मी त्यांच्याकडे गेलो. आणि मित्रांनो, तो दिवस माझ्यासाठी एवढा लकी ठरला, म्हणजे एवढा लकी म्हणजे काय सांगू शकतो मी, की मी त्या दिवसापासून लाईफ मध्ये खरोखर ग्रो करायला स्टार्ट केलं. जसं आज तुम्ही माझ्याकडे आलात ना, तसंच एका दिवशी मी माझ्या बाबांच्या गुरूंकडे गेलो होतो. खरंच तो दिवस आणि आजचा दिवस खूप डिफरन्स आहे. म्हणजे त्या दिवशी जर मी त्या ठिकाणी जायचं इग्नोर केलं असतं, टाळलं असतं काही कारण असतं, तर आज या ठिकाणी मी तुमच्या समोर नसतो. तर मला माझ्या गुरूंनी शिकवलं, समजवलं डिजिटल मार्केटिंग काय असतं, कशा पद्धतीने आपण घरी बसून पैसा जनरेट करू शकतो, सेल्स जनरेट करू शकतो. जर तुमचा बिझनेस एक्झिस्टिंग बिझनेस असेल तर तो कसा ग्रो करू शकतो. तर याच गोष्टी मी देखील तुम्हाला सांगणार आहे, तर वेबिनारला शेवटपर्यंत थांबा. ओके, चला आपण पुढे जाऊया. तुम्ही काही तुमच्याशी इंडस्ट्रियल स्टॅट्स, काही आकडेवारी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ओके, तर मला एक सांगा, आपलं मिशन काय आहे हे सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. तर आपण वेबिनारला इन्फॉर्मेशन कॉन्टेंट डिलिव्हरीला आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. इंडस्ट्रियल स्टॅट्स पाहूयात, काय आहे इंडस्ट्रियल स्टॅट्स. तर मी काय करतो, या ठिकाणी माझी स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी शेअर करतो. ओके, ओके, मी सगळं मिनिमाइज करून घेतो. आणि या ठिकाणी मी काय करतो, माझं क्रोम ब्राउझर जे आहे ना ते ओपन करून घेतो. या ठिकाणी क्रोम ओपन केल्यानंतर मी त्याला थोडस कॉर्नरला घेतो, थोडीशी याची साईज वाढवून घेतो. हा, तर या ठिकाणी मी काय करतो, भारताचं आपलं पॉप्युलेशन किती आहे ते चेक करूयात. कोणी मला सांगू शकेल का बरं चॅट बॉक्स मध्ये आपल्या इंडियाचं पॉप्युलेशन किती आहे? तोपर्यंत मी गुगल करतो. इंडिया इंडिया पॉप्युलेशन 2024. ऍक्च्युली 2024 आहे का? ओके, इंडिया विथ 100,000 10,000 लाख 100,000 10,000 लाख 10 लाख करोड 10 करोड 140 करोड संख्या आहे आपल्या भारताची. ओके, हे तर सगळ्यांना माहिती आहे, बेसिक आहे. तुम्ही बोलाल की काय आहे, काय कोणत्या पण गोष्टी कशा शेअर होत, या गोष्टी लोकांना माहिती आहे. ठीक आहे मित्रांनो, हे गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे. ओके, तर इथे लिहूयात ऍव्हरेज. नाही, मला सांगा, मला सांगा की एका घरात मोबाईल किती असतात बरं?
बरोबर. आजकालच्या जमान्यात प्रत्येक घरात 3 मोबाईल तरी दिसतात. 3-4 हे एवढी मोबाईलची संख्या कंपल्सरी आहे. ओके, आपण गुगलला विचारूयात आणि हे का चालू आहे, कशामुळे चालू आहे, हे सगळं देखील तुम्हाला समजेल हळूहळू. सोशल मीडिया नाही, इंटरनेट युजर इन इंडिया 2024. बापरे, 751.5 मिलियन युजर जे आहेत ते भारतातले सोशल मीडिया वापरतात. आणि मित्रांनो, आपल्याला काय करायचंय, याच लोकांना टार्गेट करायचंय. हो, तुमच्या माझ्यासारखेच लोक आहेत जे 751.5 मिलियन लोक आहेत जे इंटरनेट वापरतात. अरे, एवढा मोठा डाटा आहे. आता विचार करा, आपल्याला आपला बिझनेस ग्रो करायसाठी किती लोक हवे. समजा तुमचा एका महिन्याचा टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं, ही पेन्सिल आहे, तुम्हाला या महिन्यात सेल करायचे. तर प्रत्येकाचं एक वेगळं लिमिट असू शकतं, प्रत्येकाची वेगळी कॅपॅसिटी असू शकते सेल करायची. तर मला सांगा, तुमच्या महिन्याचं टार्गेट किती आहे, तुम्हाला महिन्याचा डेटा किती हवा असते. ओके, मला सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये बिंदास सांगा की तुम्हाला तुमच्या महिन्याचा सेल्स किती हवा असतो, म्हणजे किती कस्टमर्स हवे असतात. 100, 150, 200? ओके, एवढेच असतील, 1000, 2000, 10,000. ओके, तुमच्या सर्वांचा एवढं टार्गेट असेल की बाबा मला महिन्याला एवढे एवढे कस्टमर मिळालेच पाहिजे. त्याच्यासाठी काही कोणतीही गोष्ट करावी लागली तरी मी करेल. मी बॅनर छापेल, मी माझ्या शॉपचं बॅनर छापेल, त्यानंतर मी माझ्या शॉपची टीव्हीला जाहिरात देईल, त्यानंतर रेडिओला जाहिरात देईल, चौकात मोठे मोठे बॅनर लावेल, त्यानंतर रिक्षाच्या पाठीमागे ते बॅनर चिटकवेल. अरे पण मित्रांनो, मला एक सांगा, मला एक सिंपल मी तुम्हाला उदाहरण देतो. सकाळची वेळ आहे, छोटे छोटे मुलं असतात, शाळेसाठी जातात, युकेजी, एलकेजी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, जे काय असेल वडेवर. आणि तुम्ही रिक्षाच्या पाठीमागे बॅनर चिटकवलेले आहेत, आणि तो बॅनर मित्रांनो, तो पॉम्पलेट त्या 5 वर्षाच्या मुलाला पण दिसतोय, बरोबर. त्याला तर तुमच्या बिझनेसचं काही घेणं देणं नाही, त्याला तुमच्या बिझनेसचं काही देणं घेणं देखील नाहीये. आणि त्या व्यक्तीला, त्या छोट्या मुलाला तुमचं बॅनर दिसतंय जे की रिक्षाच्या पाठीमागे चिटकवलेलं आहे. त्यानंतर त्यानंतर घरातून बायकोशी भांडून आलेला माणूस आहे आणि त्याला तुमचं मोठं बॅनर दिसतंय, तुम्ही चौकात लावलेलं असं प्रशस्त असं 1 नंबर खतरनाक वालं तुमचं बॅनर जे आहे ते त्याला चौकात दिसतंय. परंतु त्याची मनस्थिती नाहीये ना ते बॅनर बघून तुमच्या शॉपला व्हिजिट करणं, तुमच्या ऑफिसला व्हिजिट करण्याची. त्याला त्या क्षणासाठी काहीच घेणं देणं नाहीये. आपले सिनियर सिटीजन्स असतात जे लाईफ सध्या एन्जॉय करतात, त्यांना बिझनेसचं काही घेणं देणं नाहीये, तुमच्या शॉपचं काहीच घेणं देणं नाहीये. अरे मित्रा, त्याला सुद्धा तुझे बॅनर दिसत आहेत, सॉरी, त्याला सुद्धा तुमचे बॅनर्स दिसत आहेत, त्याला सुद्धा त्यांना सुद्धा तुमचे ते छोट्या छोट्या पॉम्पलेट दिसतात, छोटे छोटे चिटोरेस दिसत आहेत. खरं तर त्यांना गरज नाहीये. तुला नाही का वाटत इथं तुमच्या लीड्स वाया जातात. अगदी बरोबर, काही करू शकत नाही आपण या गोष्टीला. प्रशांत सर म्हणतायत त्या गोष्टी तर बिझनेसमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींना इग्नोर करावं लागतं. हा सर, नक्कीच इग्नोर करावं लागतं, परंतु कुठे ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये या गोष्टींना इग्नोर करावं लागतं. परंतु डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मीडिया आणि इंटरनेट मार्केटिंग मध्ये तुम्हाला या गोष्टींना इग्नोर नाही केलं तरी चालतं. म्हणजे इथं तुम्ही अशा लीड्स वाया नाही घालवू शकत. तुम्ही एक तुमचा प्रॉपर हे चॅनल बनवू शकता, तुम्ही तुमची एक प्रॉपर कॅटेगरी बनवू शकता की माझी अशी अशी ऍड आहे, अशी अशी माझी जाहिरात आहे, या या लोकांना दिसली पाहिजे. आता एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो. समजा आपल्याला असं कोण आहे का बरं की ज्याचं गिफ्ट शॉप आहे. ओके, निलेश सरांचं गिफ्ट शॉप आहे. ओके, 1 नंबर. सर, आजपर्यंत तुम्ही तुमच्या बिझनेस ग्रो करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्यात.
म्हणजे जाहिराती कोणकोणत्या पद्धतीने केल्या? ओके, न्यूजपेपर, ओके, आणि चौकात बॅनर लावले, बस एवढंच. ओके, तर याच्यातून तुम्हाला सेल मिळाला बरं. बघा सर किती ठाम पद्धतीने सांगतात, सेल मिळाला त्यांना. आता मी माझ्या कॅटेगरीमध्ये घुसतो, तुम्हाला माझ्या कॅटेगरीमध्ये आणतो आणि तुम्हाला सांगतो, मग तुम्ही सांगाल की तुमचा सेल किती छोटा आहे या ठिकाणी. तर मला सांगा सर, तुम्ही एक ऍड क्रिएटिव्ह बनवलं किंवा व्हिडिओ जे काय असेल ते तुमची जाहिरात बनवली आणि ती जाहिरात लावली आणि त्यात तुम्हाला असा ऑप्शन मिळाला की ती जाहिरात फक्त XYZ, म्हणजे एक मिनिट मी काय करतो या ठिकाणी, माझी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला मी प्रॉपर या ठिकाणी हे करू शकतो. व्हाईट बोर्ड ओपन केलेला आहे मी, व्हाईट बोर्ड लोड होत आहे, एकच मिनिट हा मित्रांनो. ओके, थोडस कॉपरेट करा. हा, तर तुम्हाला असे काही ऑप्शन जर दिले की समजा तुम्ही तुमच्या हे करू शकता, एक मिनिट मी थोडस लार्ज करतो. ओके, गिफ्ट शॉप, सरांचा आपल्या गिफ्ट शॉप आहे आणि सरांना तर तुम्हाला महिन्याचे किती सेल्स हवे असतात, XYZ, दॅट डझंट मॅटर आपल्यासाठी. तर सर तुमचं गिफ्ट शॉप आहे, बरोबर आहे, तुम्ही आजपर्यंत भरपूर प्रकारे मार्केटिंग केलेली आहे. तर मला सांगा, तुमचा जर ऍड, तुमची जी जाहिरात आहे ती एका ठराविक एज ग्रुपला जर मी दाखवली, एज ग्रुपला मी जर दाखवली, एज ग्रुपला मी टार्गेट करून तुमची ऍड दाखवली, तर तुमचा सेल वाढू शकतो का बरं? म्हणजे ज्या प्रकारे तुमच्या ऍड ज्या आहेत, ज्या प्रकारे तुमच्या लीड ज्या आहेत त्या लहान मुलांना दाखवून किंवा ज्यांना काही गरज नाहीये अशा लोकांना तुमची ऍड दिसते, त्यापेक्षा ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना जर दाखवली तर तुमचं सेल वाढेल का? ओके, सर म्हणतात सेल वाढेल. जर तुमचं लोकेशन जे आहे ते मी टार्गेट करून ऍड दाखवली तर तुमचा सेल वाढेल का? ओके, सर म्हणतात सेल वाढेल. समजा तुमच्या लोकेशन पासून, तुमच्या शॉप पासून तुम्ही सर्व्हिस किती किलोमीटर देऊ शकता? 30 किलोमीटर, सर म्हणतात 30 किलोमीटर. समजा 30 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मी तुमची ऍड दाखवली तर तुमचा सेल वाढू शकतोय का? ओके, सर म्हणतात त्यांचा सेल असं जर केलं तर वाढू शकतो. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. तर नेक्स्ट थिंग, आता मला सांगा, एकच मिनिट हा मित्रांनो, एकच मिनिट, मी लॅपटॉपला थोडस चार्जला लावावं लागेल मला. ओके, हा, त्यानंतर तुमचा टार्गेटेड कस्टमर कोण असतो बरं? म्हणजे लहान मुलं असतात की असे लोक असतात की ज्यांचा बर्थडे येतोय, किंवा असे लोक की त्यांच्या मित्राचा बर्थडे येतोय, असं काय असतं का तुमचं? निश्चित तुमचं असंच असतं ना. समजा मी अशा लोकांना जाहिरात दाखवली तुमची की त्यांचा 6 महिन्यानंतर बर्थडे आहे, स्पेलिंग मिस्टेकला थोडं इग्नोर करा. हा, तर 6 महिन्यानंतर त्यांचा बर्थडे आहे किंवा अॅनिव्हर्सरी आहे, अशा लोकांना जर मी तुमची ऍड दाखवली तर तुमच्या सेल्स मध्ये किती पर्सेंट नाही वाढ होऊ शकते, विचार करता करू शकाल? किंवा मी अशा लोकांना जर दाखवली तुमची ऍड की म्हणजे मी काय म्हणू शकतो की
आता समजा माझा बर्थडे 6 महिन्यानंतर, किंवा माझी अॅनिव्हर्सरी आहे, मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे 6 महिन्यानंतर, आणि माझ्या मित्रांना ती ऍड दिसते. निश्चितच जर तुमची प्रोडक्ट क्वालिटी उत्तम असेल, तुमची सर्व्हिस उत्तम असेल, तर माझा मित्र तुमची सर्व्हिस परचेस करेल, तुमचं गिफ्ट शॉप मध्ये व्हिजिट करेल, तुमच्या गिफ्ट शॉप मध्ये व्हिजिट करेल, माझ्यासाठी गिफ्ट घेईल, आणि मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला एवढं डिटेल्स ऑप्शन देईल. आता मी जे काय बोलतोय ना, ते तुम्हाला खरं तर समजत नसेल की अरे हा चैतन्य नेमकं काय सांगतो. चला आपण प्रॅक्टिकल बघूया. मी काय करतो, एक तरी थोडस तुम्हाला मला एक छोटासा मुद्दा क्लिअर करून घेऊ द्या, की अशा गोष्टी असतात म्हणजे एकदम तुम्ही डिटेल छोट्या छोट्या गोष्टी टार्गेट करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला प्रॅक्टिकलच दाखवतो. एडिन मी काय करतो, माझी स्क्रीन शेअर करतो आणि या ठिकाणी माझं फेसबुक ऍड मॅनेजर ओपन करून घेतो. ओके, तर मी काय करतो, क्रिएट बटनावरती क्लिक करतो. अवेअरनेस ऍड वरती क्लिक करतो, मी कंटिन्यू करतो. ओके, तर या ठिकाणी असा काहीसा डॅशबोर्ड या ठिकाणी आलेला आहे. तिथे मला कॅम्पेन नाव विचारतंय. ठीक आहे, आपलं जे बाय डिफॉल्ट आहे तेच, मला फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हणून मी तुम्हाला त्या गोष्टी शेअर करतो. कॅम्पेन नाव टाकलं, नेक्स्ट केलं, त्यानंतर ऍड सेट असतो. या ठिकाणी ऍड सेट असतो. या गोष्टी तुम्हाला बिलकुल देखील समजणार नाहीयेत, आणि माझी पण इच्छा अशी आहे की सध्या तरी तुम्ही या गोष्टींमध्ये लक्ष नाही दिलं तरी चालू शकतं. आता मला फक्त जे तुम्हाला एक्सप्लेन करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ऍड सेट असतं, इथं तुम्ही दिवसाचं बजेट ठरवू शकता, तुम्ही तुमची जाहिरात कधी चालू करायची, कधी बंद करायची, तुमचं बजेट ठरवू शकता. आता या ठिकाणी पाहू शकता लोकेशन. या ठिकाणी आता खूप महत्वाचा पार्ट मी या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे. आता माझी सर्व्हिस आहे पुण्यामध्ये, तर मी ते काय करणार, पुणे. ओके, पुणे टाकणार, पुणे महाराष्ट्र आलं. ओके, आता मी माझी सर्व्हिस किती किलोमीटर पर्यंत देऊ शकतोय बरं? खरं तर माझ्या सर्व्हिसला लिमिटेशन्स नाहीये. एक हा, तर मी माझी सर्व्हिस कुठं किती लांब पर्यंत देऊ शकतो? माझ्या सर्व्हिसला तर काय असं लिमिटेशन्स नाहीये, मी कितीही लांब पर्यंत देऊ शकतो. परंतु तुमची सर्व्हिस किंवा तुमचं प्रोडक्ट त्याला लिमिटेशन असते. तर इथून जाहिरात किती अंतरापर्यंत दाखवायची ते तुम्ही सेट करू शकता. जर 40 किलोमीटर आहे तर आपण 60 किलोमीटर करूया. ओके, तर या ठिकाणी मी काय केलेलं, 61 किलोमीटर सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे 5 मिनिट होल्ड करा मित्रांनो. तर मी या ठिकाणी काय सिलेक्ट केलेलं आहे, 61 किलोमीटर या ठिकाणी मी सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे पुणे शहरात 61 किलोमीटर पर्यंत माझी जाहिरात दिसली पाहिजे. हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला? ओके, त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी सगळं काही सेट झालेलं आहे, लोकेशन सेट झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची जाहिरात. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ते रिक्षावाला प्रॉब्लेम, ते नवरा बायकोंच्या भांडणाला प्रॉब्लेम, त्या गोष्टी होऊ नयेत म्हणून. तर तुम्ही इथं ठरवू शकता की तुमची जाहिरात
कमीत कमी वय त्या कोणाला दाखवायचंय, त्याचं वय कमीत कमी किती असलं पाहिजे, म्हणजे 18 ते, मी काय करतो 18 ते 65 करतो, 18 ते 65 प्लस, म्हणजे एवढ्याच लोकांना माझी जाहिरात दिसली पाहिजे. किंवा काय करतो या ठिकाणी 25 करतो, म्हणजे ज्यांचं वय 25 किंवा 65च्या मध्ये असेल त्याच लोकांना दिसली पाहिजे जाहिरात. आता त्यात पण आणखीन आपण काय करू शकतो, इथे जेंडर म्हणून येतं, त्या जेंडर मध्ये मी काय करू शकतो, सगळ्यांना दाखवायची जाहिरात की फक्त पुरुषांना दाखवायची की फक्त महिलांना दाखवायची. काही प्रोडक्ट असे असतात ज्याची ऍड फक्त तुम्ही महिलांना दाखवू शकता, महिलांना जरी दाखवली तरी तुम्हाला तुमचे सेल्स या ठिकाणी मिळू शकतात. तर मला काय करायचं, मला सर्वांनाच ऍड दाखवायची या ठिकाणी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, ज्याच्यातून मित्रांनो हे जे मी सांगतो ना, हे तुम्हाला नोट डाऊन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी ही गोष्ट सांगतो, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला खरंच ही इन्फॉर्मेशन फ्री मध्ये कुठंच एवढ्या प्रॉपर पद्धतीने सांगितली जाणार नाही. फ्री मध्ये प्रॉपर पद्धतीने म्हणण्यापेक्षा फ्री मध्ये तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन ही जी महत्वाची आहे, खर हे सिक्रेट नंबर 2 आहे. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ओके, सॉरी, सिक्रेट नंबर 1 आहे, मी 2 बोललो. ओके, तर इथे मी एडिट वरती गेलो, डिटेल टार्गेटिंग. आता मी काय करतो, ब्राउज मध्ये जातो. 3 ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला, डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट, बिहेवियर. डेमोग्राफिक मध्ये काय काय येतं बरं, इथं सांगतोय फेसबुक. डेमोग्राफिक्स मध्ये, आमच्या डेमोग्राफिक्स मध्ये येतं रिच बेस्ड ऑन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, हाऊसहोल्ड, लाईफस्टाईल आणि सम डाटा इज अवेलेबल. तो फक्त युएस लोकांसाठी, युएस मध्ये राहणाऱ्या लोकांसाठीच आहे. त्याचा आणि आपलं काही संबंध नाही, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं म्हणून ते देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, म्हणजे डेमोग्राफिक्स मध्ये येतं एखाद्या व्यक्तीचं शिक्षण किती झालेलं आहे. म्हणजे समजा मी 10वी पास आहे, तर 10वी पास इथे तुम्ही टाकू शकता, पण तुमची जाहिरात फक्त 10वी पास लोकांना दिसणार. किंवा मी ग्रॅज्युएट आहे, तर मी तिथं टाकलं ग्रॅज्युएट, तर ग्रॅज्युएट लोकांना दिसणार. त्यानंतर एम्प्लॉयमेंट, समजा मी नोकरी करतो, कुठं नोकरी करतोय, त्या संस्थेचं, त्या ठिकाणाचं, त्या लोकेशनचं नाव टाकलं आणि फक्त तेवढ्याच लोकांना जाहिरात दिसणार. त्यानंतर माझी लाईफस्टाईल कशी आहे, मला कोणत्या गोष्टी आवडतात, त्या मी त्या ठिकाणी टाकले, तर तिथं त्याच लोकांना जाहिरात दिसणार. म्हणजे तुमची एकही लीड वाया जाणार नाही. ओके, त्यानंतर इंटरेस्ट मध्ये पाहूयात काय. रिच स्पेसिफिक ऑडियन्स बाय लुकिंग ऍट देअर इंटरेस्ट ऍक्टिव्हिटीज, द पेज दे हॅव लाईक्ड अँड क्लोजली रिलेटेड टॉपिक्स. म्हणजे काय, तुमची ऍड अशा लोकांना दिसणार की तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं की बाबा तुमच्या ग्राहकाची सवय काय काय आहे, तुमच्या ग्राहकाला कोणती कोणती गोष्ट आवडते. तर माझ्या ग्राहकाला आवडतं, माझ्या टार्गेटेड कस्टमरला आवडतं सोशल मीडिया बद्दल जाणून घ्यायला, माझ्या कस्टमरला, माझ्या क्लायंटला आवडतं इंटरनेट बद्दल जाणून घ्यायला, माझ्या क्लायंटला आवडतं फेसबुक बद्दल जाणून घ्यायला, इंस्टाग्राम बद्दल जाणून घ्यायला. त्या गोष्टी मी त्या ठिकाणी टाकणार. ओके, एक छोटासा ओव्हरव्ह्यू तुम्हाला मिळालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही, नेक्स्ट गोष्ट ठीक आहे, ओके, तर मी मी या ठिकाणी तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी जर सांगायचं झालं तर हा 90 मिनिटाचा वेळ देखील पुरणार नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतोय, मी जे आता सांगतोय ते तुम्हाला सगळ्यांना क्लिअर होतंय. प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये टाका CLR क्लिअर. ओके, सर्वांना क्लिअर होतं. तर मग तिसरी गोष्ट आहे बिहेवियर्स. रीच पीपल बेस्ट ऑन देअर परचेस बिहेवियर और intent, device uses and more. Some behavior data is available US audience only. फक्त काही काय असा डाटा आहे जे फक्त US ऑडियन्स साठीच आहे, काय हरकत नाही, आपल्यासाठी पण भरपूर आहे मित्रांनो. म्हणजे बिहेवियर म्हणजे तुमच्या ग्राहकाची वागणूक कशी आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल ना, तर तुम्ही राईट डिटेल तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचू शकता. ओके,
चला मी आता तुमच्या ह्या 3 गोष्टी आहेत ते तुम्ही पटकन नोट डाऊन करून घ्यायचे पटकन, किंवा स्क्रीनशॉट जरी काढला तरी चालेल, पण माझं एक सजेशन आहे, तुम्ही पटकन नोट डाऊन करून घ्यायचं आहे सगळं. मी डेमोग्राफिक्स वरती क्लिक करतो. तर डेमोग्राफिक्स मध्ये 6 गोष्टी येतात. एज्युकेशन, फायनान्स, लाईफ इव्हेंट, पॅरेंट्स, रिलेशनशिप आणि वर्क. लिहून घ्या पटापट किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाहीये. तर मी आता एज्युकेशन वरती क्लिक केलं तर माझ्या कस्टमरचं एज्युकेशन लेवल काय असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, फील्ड ऑफ स्टडी, स्कूल, युनिव्हर्सिटी, अंडर ग्रॅज्युएट. त्यानंतर फायनान्स मध्ये आलं, त्याचा इन्कम किती असला पाहिजे हे देखील तुम्ही ठरवू शकता. त्याचा हाऊस होल्ड इन्कम 10% ते 25% असायला पाहिजे झिप कोडच्या अनुसार. ते युएस साठी आहे. हे देखील समजून घ्या तुम्ही की त्याचा इन्कम किती असला पाहिजे हे देखील तुम्ही टार्गेट करू शकता. म्हणजे तुम्ही ठरवू शकता, ज्याचं इन्कम, समजा तुमचं प्रोडक्ट आहे 1,00,000 रुपयांचं, तर तुम्ही असं ठरवू शकता की ज्याची इन्कम, ज्याचा महिन्याचा इन्कम 2 ते 2.5 लाख रुपये, त्याच व्यक्तींना माझी जाहिरात दिसली पाहिजे, बाकीच्या लोकांना दिसता कामा नये. एकाही फालतू लोकाला, एकाही ज्याला गरज नाहीये त्या लोकांना माझी ऍड दिसता कामा नये. लाईफ इव्हेंट्स म्हणजे काय, अॅनिव्हर्सरी, अवे फ्रॉम फॅमिली, अवे फ्रॉम होमटाऊन. तुम्ही हा आपले मगाशी आपण कोणाचं उदाहरण पाहिलं, ज्यांचं गिफ्ट शॉप आहे, निलेश सर. ओके, इथे तुमचं गोष्ट येते. अॅनिव्हर्सरी ज्यांची आहे त्यांना ऍड दाखवायची, जे घरापासून दूर आहे त्यांना ऍड दाखवायची, जे गावापासून दूर आहे त्यांना ऍड दाखवायची. ओके, अॅनिव्हर्सरी वरती क्लिक केलं तर ज्यांची अॅनिव्हर्सरी 30 दिवसात येणार आहे अशांना ऍड दाखवायची, तर ज्यांची अॅनिव्हर्सरी 31 ते 60 दिवसात येणार आहे अशांना ऍड दाखवायची. ओके, तर डेट ऑफ बर्थ म्हणजे आता समजा कोणता महिना चालू, जुलै महिना चालू, मंथ ऑफ बर्थ इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशांना ऍड दाखवा फक्त जे ज्यांचा बर्थडे जुलैमध्ये, ज्यांचा बर्थडे जूनमध्ये, ज्यांचा बर्थडे मार्चमध्ये, तुम्ही फक्त अशांनाच ऍड दाखवायची मला की ज्यांचा बर्थडे एखाद्या स्पेसिफिक महिन्यात आहे. ओके, अपकमिंग बर्थडे, त्यांचा बर्थडे येणार आहे अशांना ऍड दाखवा. एक चुकून माझ्याकडून एक टार्गेट सिलेक्ट झालं, लाईफ इव्हेंट झालं. आता पॅरेंट्स, आता इथे डेट ऑफ बर्थ झाल्यानंतर फ्रेंड्स ऑफ, मित्र कोणाचे असायला पाहिजेत, म्हणजे कोणाच्या मित्रांना जाहिरात दाखवायची, म्हणजे ज्यांचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे अशांच्या मित्रांना जाहिरात दाखवायची. जे अशांच्या मित्रांना जाहिरात दाखवायची ते नवीन जॉबला आहे, त्यांचं नवीन रिलेशन झालेलं आहे अशांना मी जाहिरात दाखवायची, का ते नवीन एंगेज झालेले आहेत, त्यांचं 1 वर्षापूर्वी, 3 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी, हे तुम्ही दाखवू शकता. तुमचं सेल्स जनरेट करू शकता. हे गिफ्ट शॉप साठी एकदम परफेक्ट उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येकाला याचं उदाहरण, प्रत्येकाला याचा उपयोग होऊ शकतो. कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. का जाहिरात अशांना दाखवायची की ते सध्या त्यांनी त्यांचं मूव्ह झालेले आहेत, म्हणजे त्यांनी त्यांची राहण्याची जागा जी आहे ती चेंज केलेली आहे. पॅरेंट्स अशांना दाखवायचे, सगळ्या प्रकारचे वडिलांना, सगळ्या प्रकारच्या पालकांना दाखवायचंय की जे 1 वर्षापूर्वीच पालक झाले अशांना दाखवायचंय, का ज्यांच्या मुलाचं वय 18, ज्यांच्या पाल्याचं म्हणजे ज्यांच्या मुलांचं वय 18 ते 26 आहे अशांना दाखवायचं, की अशांच्या पालकांना दाखवायचं जाहिरात ज्यांची मुलं लहान आहेत, शाळेत जात आहेत, अशांना दाखवायचं की त्यांची मुलं थोडीशी समजदार आहेत, ते 9 ते 12 वर्षांचे आहेत, की अशांना दाखवायचं की त्यांची मुलं थोडीशी मोठी आहेत, की टीन एजर्स मुलांच्या वडिलांना दाखवायचं, पालकांना दाखवायचं. म्हणजे तुम्ही एवढे डिटेल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता की एखादं प्रोडक्ट असतं, एज्युकेशनल प्रोडक्ट जर असेल तर तुम्ही असं दाखवू शकता, अशा लोकांना टार्गेट करू शकता, पालकांना टार्गेट करू शकता की त्यांची मुलं आत्ताच नुकतेच शाळेत जायला लागलेत, किंवा त्यांची मुलांचं वय XYZ जे काय असेल ते दाखवू शकता. तर रिलेशनशिप स्टेटस,
म्हणजे जे एंगेज आहेत त्यांना दाखवायचंय, का जे रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांना दाखवायचंय, ज्यांचं लग्न झालंय त्यांना दाखवायचंय, का सिंगल लोक आहेत त्यांना दाखवायचंय, का एखादा स्पेसिफाईड असते त्यांना दाखवायचंय. त्याचा उपयोग कसा होऊ शकतो? जर व्हॅलेंटाईन वीक मध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्टची किंवा तुमच्या तुमच्या सर्व्हिसची ऍड लावत असाल, तर ते सिंगल लोकांना दिसून काहीच उपयोग नाहीये ना, बरोबर आहे का? तर असं तुम्ही सॉर्टिंग करू शकता. तुमची ऍड कोणाला दिसली पाहिजे? जे लोक मॅरिड आहेत, जे लोक एंगेज आहेत, जे लोक रिलेशनशिप मध्ये आहेत, अशाच लोकांना दाखवायची. मग ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता वर्क मध्ये जाऊया, एम्प्लॉय मध्ये जाऊयात आणि इथे आपण सर्च करूयात की कशा प्रकारचे एम्प्लॉय असले पाहिजे. इथे तुम्ही सर्च करू शकता डॉक्टर वगैरे जे काय असेल ते. आता इंडस्ट्रीमध्ये जाऊयात, तर इथे पहा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, आर्किटेक्चर अँड इंजिनिअरिंग, आर्ट्स, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, मीडिया, बिझनेस, फायनान्स, बिझनेस डिसिजन मेकर्स, टायटल्स अँड इंटरेस्ट, बिझनेस डिसिजन मेकर्स, क्लिनिंग, मेंटेनन्स सर्व्हिसेस, खूप गोष्टी आहेत, खूप खूप गोष्टी आहेत. तर जॉब टायटल इथे तुम्ही सर्च करू शकता डॉक्टर, डॉक्टरचा असिस्टंट, डॉक्टरची फिलॉसॉफी, डॉक्टरचा ऍडवायझर. ओके. त्यानंतर आता हे झालं डेमोग्राफिक्स. मित्रांनो, डेमोग्राफिक्स मध्ये एवढी भरपूर मोठी व्हरायटी आहे ना. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंटरेस्ट. आता त्यांचा इंटरेस्ट कशात असला पाहिजे? बिझनेस आणि इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे, तर बिझनेसमध्ये मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे, की ऍग्रिकल्चर मध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे, की आर्किटेक्चर मध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. बँकिंग मध्ये बघायला गेलं तर बँकिंग अँड फायनान्स, बिझनेस अँड फायनान्स, कन्स्ट्रक्शन, डिझायनिंग. ओके. एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. ओके, अर्थात हे तुम्हाला समजलं असेल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? तुमची ऍड प्लेस करू शकता प्रॉपर डिटेल्ड कस्टमरला टार्गेट करून. तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, आता सांगा मला की तुम्हाला काय सोपं? डिजिटल मार्केटिंग सोपं आहे, म्हणजे इंटरनेट मार्केटिंग सोपं आहे, का तुम्ही आजपर्यंत जे करत आलाय ते सोपं आहे? आणि विशेष म्हणजे हे तुम्ही ट्रॅक करू शकता, कोणता व्यक्ती किती वाजता तुमच्याकडे आला, कोणती जाहिरात बघून आला, कोणत्या कोपऱ्यातून आला. तसं तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल मार्केटिंगच्या ह्याच्यात करू शकत नाही. ओके, समजलंय? क्लिअर झालेलं आहे? तर आता मला सांगा, तुम्ही तुमच्या मार्केटिंगसाठी कोणती गोष्ट निवडा? इंटरनेट मार्केटिंग निवडा, सोशल मीडिया मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, की तुमची जुनी पुराणी पद्धत? ओके. सर्व लोक म्हणतायत इंटरनेट मार्केटिंग. ओके. सोशल मीडिया मार्केटिंग. ओके. तर मला सांगा, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय का? मिळालंय का की तुम्ही तुमचा बिझनेस 100 पटीने वाढवू शकता? काही डाऊट आहे का? ओके. तर ह्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत की आपण आपला ग्राहक कसा ओळखायचा. हो, ते तर आपलं सिक्रेट नंबर 2 आहे, हाऊ टू आयडेंटिफाय युअर कस्टमर. ओके, पण पहिलं सिक्रेट क्लिअर झालेलं आहे का? जर झालं असेल तरच आपण पुढे जाणार आहोत, नाही तर आपण पुढे जाणार नाही, जोपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर होत नाहीये तोपर्यंत. सर्वांचा कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे? ओके. ओके, सर्वांचं क्लिअर झालेलं आहे. खूप लोक म्हणतायत की मी एवढी डिटेल टार्गेटिंग कशी करू शकतो? मला माझा ग्राहक काय करतो तेच माहित नाही प्रॉपर. अरे चैतन्य, कशाला रे मित्रांनो, काळजी करू नका हो. मला माहिती आहे माझा ग्राहक काय करतो. तुम्हाला माहिती आहे का तुमचा ग्राहक काय करतो? हरकत नाही, माहित नसेल तर मी शिकवतो तुम्हाला ते काय करतो, म्हणजे त्याला काय आवडतं, काय बघायला आवडतं, काय पाहायला आवडतं, काय खायला आवडतं, तो त्याचा वेळ कुठं घालवतो, या सगळ्या गोष्टी. ओके. तर पहिलं सिक्रेट सर्वांना क्लिअर झालेलं आहे का? ओके, सर्वांना पहिलं सिक्रेट या ठिकाणी
व्यवस्थितरित्या क्लिअर झालेलं आहे. ओके. सिक्रेट नंबर 2, जे की माझ्याकडून स्लाइड मध्ये मागे पुढे झालेला आहे. तर सिक्रेट काय आहे? हे सेकंड नंबर सिक्रेट कन्सिडर करा तुम्ही. 90% तुमची जिद्द असली पाहिजे. काय असली पाहिजे? 90% तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायची आहे ना, त्याची जिद्द असली पाहिजे आणि 10%च टेक्निकल नॉलेज लागणार आहे. आणि ते पण मी तुम्हाला स्वतः शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला टेक्निकल नॉलेज असायला हवंय याची काहीही गरज नाहीये. फक्त तुम्हाला काय पाहिजे? जिद्द पाहिजे की मला करायचंय, मग मी पण हे करू शकतो. ओके. टेक्निकल नॉलेजची गरज नाहीये मित्रांनो. जेवढं सांगतोय तेवढं जर तुम्ही केलं व्यवस्थितरित्या तर काही देखील टेक्निकल नॉलेजची गरज नाहीये. तुम्हाला बेसिक मोबाईल चालवता येत असेल ना, ते खूप झालं. ओके. तर या ठिकाणी आपलं पहिलं सिक्रेट क्लिअर झालं, दुसरं सिक्रेट क्लिअर झालं, तिसरं सिक्रेट आणि जे की खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे तिसरं सिक्रेट सांगण्याआधी पहिले 2 सिक्रेट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आता तुम्हाला खरं तुमच्या नोटपॅड आणि डायरीची गरज आहे. पेन पेपर डायरी जे असेल ते लगेच घेऊन बसा. ओके. तिसरं सिक्रेट या ठिकाणी मी मला शेअर करणार आहे. ओके. तर त्या ठिकाणी मी काय करतो, माझी स्क्रीन शेअर करतो. मी ज्या ज्या गोष्टी फॉलो करतो ना, त्या त्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या. प्रत्येक गोष्टी लिहून ठेवायची आहे. अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणार. मी काय करतो या ठिकाणी चॅट जीपीटी असं सर्च करतो. किती लोकांना चॅट जीपीटी बद्दल माहिती आहे कमेंट मध्ये सांगा. ओके. सगळ्यांनाच माहिती असणार. चॅट जीपीटी या ठिकाणी मी ओपन केलं. चॅट जीपीटी या ठिकाणी मी ओपन केलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो तुमचा कस्टमर कसा शोधायचा. तुमचा कस्टमर कोण आहे तुम्हाला कसं कळेल ते सांगतो कसं शोधायचं. आता मला सांगा, आयसीपी आयसीपी हा शब्द कोणाकोणाला माहिती आहे आणि आयसीपीचा अर्थ काय हे कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये पटापट सांगायचंय. आयसीपी म्हणजे काय आणि आयसीपीचा अर्थ काय हे कोणाकोणाला माहिती आहे पटपट पटपट चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. अरे एवढे 80 लोक आहेत आणि कोणालाच माहित नाही आयसीपी म्हणजे काय. असं नाही चालणार. ठीक आहे, हरकत नाही. आयसीपी म्हणजे आयडियल कस्टमर पर्सोना. लिहून घ्या, आयसीपी म्हणजे काय? आयडियल कस्टमर पर्सोना. होय. किंवा आयडियल कस्टमर प्रोफाईल. ज्या गोष्टी आपण मगाशी पाहिल्या फेसबुक मध्ये 3 गोष्टी, डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट, बिहेवियर, त्या गोष्टी आयसीपी मध्ये येतात. आता तुम्हाला तर तुमचा एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला माहित नाही तुमचा कस्टमर कोण आहे ते कसं शोधायचं. ओके, हरकत नाही. चला आपण आयसीपी काढूयात. तर कोणाचा आयसीपी काढायचा? निलेश सरांचा आयसीपी काढूया. चॅट जीपीटी ओपन केलं, इथे टाकलं हाय आय एम निलेश and I am the owner of XYZ gift shop.
नमस्कार, मी निलेश आणि मी XYZ गिफ्ट शॉपचा ओनर आहे इन पुणे, महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र लिहायची काही गरज नाही. तर मी XYZ शॉपचा ओनर आहे, पुण्यात आहे माझं शॉप. आता मला तुमच्याकडून काय हवं? आय वॉन्ट टू रन फेसबुक ऍड. So I want ideal customer. स्पेलिंग मिस्टेक अवॉइड करा थोड्याशा, कारण तुम्हाला सगळं सांगायचं आहे पर्सनल. मी काय टाकलं? नमस्कार, मी निलेश. मी XYZ गिफ्ट शॉपचा ओनर आहे, पुण्यात माझं शॉप आहे. मला फेसबुक वरती जाहिरात पाहिजे. मला माझा कस्टमर कोण आहे, काय आहे ते माहित नाहीये. मला माझ्या बिझनेस बद्दल ICP हवा. एंटर केलं. हवे क्रिएटिंग आयडियल कस्टमर पर्सन आहे. ओके, डेमोग्राफिक्स आलं की सरांच्या आयडियल कस्टमरचं वय किती आहे? 25 ते 34. तर चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं की 25 ते 45 वयोगटातलेच लोक तुमचे ग्राहक आहेत का? पहा पहा सर, हा म्हणताय. ओके, त्यानंतर तुमचे मेल आणि फिमेलच ग्राहक आहेत, प्रश्न नाही. लोकेशन पुणे आणि आसपासचा एरिया. सिंगल आणि मॅरिड लोकच येतात ना तुमच्या शॉपवरती? ओके, बरोबर. इन्कम लेवल म्हणजे मिडल किंवा अप्पर मिडल क्लास असतात, त्यांची इन्कम 50,000 आहे किंवा 1.5 लाख आहे, त्याच रेंज पर्यंतचे लोक येतात ना सर? सर म्हणतात हा बघा. ओके, एज्युकेशन लेवल काय? कॉलेज एज्युकेटेड और हायर. तर बरोबर आहे का हे? बरोबर आहे. त्यांचा इंटरेस्ट कशात असतो? गिफ्ट गिव्हिंग टू स्पेशल ऑकेजन. गिफ्ट फक्त स्पेशल ऑकेजनलाच देतात, जसं की बर्थडे, अॅनिव्हर्सरीज, फेस्टिवल्स एक्सेट्रा. तर बरोबर आहे, 100% बरोबर आहे. होम डेकोर मध्ये त्यांचं हे असतंय इंटरेस्ट. सर बरोबर आहे का? ज्यांना घर सजवायची आवड आहे तेच तुमच्याकडे येतात का? किंवा कॅलेंडर वाले, पर्सनलाइज इव्हेंट्स वगैरे असेच लोक येतात का? बरोबर. हे बघा, त्यांचं व्हॅल्यू, बिहेवियर. आता शॉपिंग हॅबिट्स कसे असते तुमचे? फ्रिक्वेंटली शॉप्स ऑनलाईन, इन लोकल स्टोर, प्रेफर्स पर्सनलाइज अँड युनिक गिफ्ट, एंगेज विथ ब्रँड्स अँड सोशल मीडिया. बरोबर आहे का सर? त्यांचे गोल्स काय काय असतात मला सांगा. जे तुम्ही मागच्या किती वर्षांपासून व्यवसाय करताय? 15. जे तुम्ही मागच्या 15 वर्ष झाला व्यवसाय करून तुम्हाला प्रॉपर माहित नाहीये, तीच गोष्ट मी तुमच्या बिझनेस बद्दलची. तुमचे ग्राहक कसा आहे ते किती वेळात सांगितलं सर? 2 मिनिटात. बरोबर. किती टक्के बरोबर आहे सर? 95% बरोबर आहे म्हणताय सर. ठीक आहे, हरकत नाही. मी किती शब्दांचा प्रयोग केला? हार्डली 2 लाईन. 2 लाईन पण झाल्या नाहीत. जर तुम्ही विचार करा, तुम्हाला कोणाला जाहिरात दाखवायची हे सुद्धा इंटरनेटच सांगतंय तुम्हाला. तर अवघड आहे का? 100 पट बिझनेस वाढवणं अवघड आहे का? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये आता उत्तर द्या की बिझनेस वाढवणं अवघड आहे का? 100x बद्दल बोलतोय. प्रशांत सरांना सुरुवातीला डाऊट होता, 100 पट बिझनेस कसा वाढू शकतो? असा वाढू शकते. पण सगळ्यात पहिल्यांदा प्रशांत सरांनी सांगायचं बाबा की त्यांचा डाऊट क्लिअर झालेला आहे का? बघा, प्रशांत सर म्हणतात 100% वाढू शकतो. 100 पट. अरे वाढू शकतो मित्रांनो, सोशल मीडियामध्ये एवढी पॉवर आहे खरंच. ओके,
चला आपण ही स्क्रीन पुन्हा एकदा तुमच्याशी शेअर करतो. ओके, आपलं थर्ड सिक्रेट अर्थातच सिस्टम बद्दलचा. व्हॉट इज सिस्टम? टेक मॅनेजर गोल्डन स्टेटमेंट हे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. हे टेक मॅनेजरचं गोल्डन स्टेटमेंट आहे, तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. कोणतं स्टेटमेंट? चला पाहूया. सिस्टम इज ऑलवेज राईट. सिस्टम नेहमी बरोबर असतं. जस्ट फॉलो द सिस्टम. फक्त सिस्टमला व्यवस्थितरित्या फॉलो करायचं, जसंचे तसं, डिट्टो कॉपी. सिस्टम जनरेट सक्सेस, नॉट अ मॅन. सक्सेस जे आहे ना ते सिस्टम बनवतं. सिस्टम सक्सेस तुम्हाला देतं. कोणताही व्यक्ती किंवा कोणताही पर्सन तुम्हाला सक्सेस देऊ शकत नाही. एक प्रॉपर पद्धत असते, प्रॉपर सिस्टम असते, तीच सिस्टम तुम्हाला सक्सेस जनरेट करून देऊ शकते. ओके ओके. सिस्टम इज ऑलवेज राईट. जस्ट फॉलो द सिस्टम. सिस्टम जनरेट सक्सेस, नॉट अ मॅन. ओके. सर्वांचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेले आहेत? काही डाऊट्स आहेत कोणाला? म्हणजे ह्या 3 सेकंड बद्दलचे. ओके. व्यवस्थित कॉन्टेंट डिलिव्हर झालेला आहे याचा अर्थ कोणालाही काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता हे सगळं रोड मॅप झालं. ते प्रॉपर कसं करायचं ते कोणाकोणाला शिकायचंय बरं, की प्रॉपर कसं करायचं? ठीक आहे, तू सांगितलं असं असं करता येऊ शकतं. तू फक्त सांगितलं करता येऊ शकतं. कसं करायचंय कोण सांगणार? कसं करायचं ते देखील मी सांगणार, मी शिकवणार. परंतु तो आपला स्टार्टिंगला बोललो मी साताला जाऊन भांडण लपवणार नाही. ते आपल्या पेड कोर्स मध्ये आहे. जर तुमची इच्छा असेल तर मी या ठिकाणी त्याचं देखील इंट्रोडक्शन करू देऊ इच्छितो. ओके, चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, सगळेच लोक हा बोलत. खूप ग्रेट रिस्पॉन्स मिळतो मित्रांनो. चला मी स्क्रीन या ठिकाणी शेअर करतो. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींसाठी मी माझा कोर्स डिझाईन केला सोशल मीडिया मार्केटिंग वरती. माझे भरपूर कोर्सेस आहेत, पण त्यातलाच एक सोशल मीडिया मार्केटिंग वरचा मी कोर्स तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय. या सगळ्या गोष्टी मला पण प्रॉब्लेम आला. आजपर्यंत मला पण माझा बिझनेस ग्रो करायला प्रॉब्लेम आला. मला वाटलं माझ्या 1 लाख मराठी बांधवांचा देखील अशाच प्रकारचा बिझनेस ऑनलाईन ग्रो झाला पाहिजे. घरी बसून ते त्यांचं काम धंदे करत त्यांचा बिझनेस ग्रो झाला पाहिजे. म्हणूनच मी खास हा सिलेबस तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. चला पाहूयात काय आहे तो सिलेबस. ओके, तर मित्रांनो, आपला पहिला कोर्स आहे ऍड मॅनेजर. तो आहे 3499 रुपयांचा, ज्यामध्ये तुम्हाला ऍड मॅनेजर बद्दल डिटेल्ड माहिती दिली जाणार आहे. ए पासून झेड पर्यंत सगळं काही डीप मध्ये, सर्व काही डीप मध्ये तुम्हाला शिकवलं जाणार. त्यानंतर ऍड मॅनेजर सिस्टम. सिस्टम बनवायची कशी, इम्प्लिमेंट कशी करायची, याचा आपला एक स्वतंत्र कोर्स आहे. त्याची प्राइस आहे 4999 रुपये. त्यानंतर गुगल कीवर्ड्स हे काय, कशा प्रकारे वापरायचं, याचा आपला एक स्वतंत्र कोर्स आहे 499 रुपयांचा. सोशल इंस्टाग्राम मार्केटिंग याचा आपला कोर्स आहे 4999 रुपयांचा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवतो इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस कसा ग्रो करू शकता, इंस्टाग्राम वरती तुम्ही ऍड कशा रन करू शकता, कसा टार्गेट करू शकता, सर्व काही मी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवतो. त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग. व्हॉट्सअपच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस कसा ग्रो करू शकता, व्हॉट्सअपच्या मदतीने तुम्ही मार्केटिंग कशी करू शकता, त्याच्याबद्दल आपला एक स्वतंत्र कोर्स आहे. त्याची किंमत आहे 1999 रुपये.
कॉपी रायटिंग म्हणजे जाहिरातीच्या वरती काय लिहायचं, खाली काय लिहायचं, काय असलं पाहिजे, कोणते कोणते शब्द वापरावे जेणेकरून लोक माझ्या जाहिराती बघतील. हे माझा कोर्स आहे 999 रुपयांचा. त्यानंतर ड्रीम 1000 ऍडव्हान्स स्ट्रॅटर्जिक ऍड कशी लावायची, प्रत्येक गोष्टीची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे, याच्यावरती माझा एक स्वतंत्र कोर्स आहे. त्याची फीज आहे 3499 रुपये. सोशल मीडिया मार्केटिंग, याचा सगळ्यांचा कॉम्बो सोशल मीडिया मार्केटिंग, ज्याची प्राइस आहे 14,999 रुपये. त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल्ड शिकवतो. तर आतापर्यंत मित्रांनो मी जेवढं सांगितलंय त्या प्रत्येकाची आतापर्यंत टोटल फीज होते 34,999 रुपये. ओके, 34,999 रुपये फीज होते. परंतु आज खास तुमच्यासाठी ते तुम्ही खरंच मला संतुष्ट केलं. तुम्ही प्रॉपर मी जसं सांगितलं त्या प्रत्येक गोष्टींची उत्तर मला देत आलात. त्यानंतर त्यानंतर प्रत्येक प्रोसिजर फॉलो केली व्यवस्थितरित्या. त्याच्यामुळे आणि वेबिनार आहे, तुम्हाला डिस्काउंटेड प्राइस 50% ऑफ, डायरेक्ट 50% तुम्हाला ऑफ देतो. म्हणजे किती? 14,999. मित्रांनो, किती लोक 14,999 मध्ये घेऊ शकतात कोर्स? लाईव्ह कोर्स असणार आहे. जे लोक घेऊ शकतील अशांनाच मी लिंक शेअर करणार आहे, पेमेंट लिंक. मित्रांनो, मला माहिती आहे सगळेच लोक अफोर्ड करू शकत नाही 14,999, कारण मी पण एका मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करतो. त्याच्यामुळे मला माहिती आहे काय प्रॉब्लेम्स असतात. आणखीन 50% ऑफ किती? म्हणजे 14,999चं 50% ऑफ 7,500, 7,499. आता किती लोक अफोर्ड करू शकतात, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मिळणार आहेत? अख्खा बंडल लाईव्ह मी स्वतः शिकवणार आहे तुम्हाला. स्टील मित्रांनो, काही लोक अफोर्ड पण करू शकतील, काही लोक माझ्यासारखे देखील असतील ना जे अफोर्ड करू शकणार आहे. आता फायनल प्राइस याच्या काही कमी होणार नाही. ही फायनल प्राइस आहे 4,999 मध्ये. ते पूर्ण किट, ज्यामध्ये काय काय येतंय, मी पुन्हा एकदा तुमची माझी स्क्रीन शेअर करतो. ओके, ज्यामध्ये तुम्हाला ऍड मॅनेजर, ऍड कॅम्पेन मॅनेजर, ऍड मॅनेजर सिस्टम, गुगल कीवर्ड्स, सोशल इंस्टाग्राम मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग, कॉपी रायटिंग, ड्रीम 1000 ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज, सोशल मीडिया मार्केटिंग, आणि याची टोटल फीज आहे 34,499. परंतु आज स्पेशल ऑफर पुढच्या 15 मिनिटांसाठी, हा लिमिटेशन आहे ना, पुढच्या 15 मिनिटांसाठी, चला ठीक आहे मजा करा, आजच्या एका दिवसासाठी प्राइस असणार आहे 4,999 रुपये फक्त. जे कोणी लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. प्रत्येकाला मी लिंक, पेमेंटची लिंक शेअर करणार आहे. आणि मी पेमेंटची लिंक पण अशाच लोकांना शेअर करणार आहे की ज्यांना खरोखरच शिकायचं, खरोखरच ते करायचं, बिझनेस ग्रो करायचं. सर्वांसाठी ही लिंक मी ओपन नाही करत आहे. तर ठीक आहे, ज्यांना कोणाला लिंक हवी असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, तर पहिले तर आपले प्रशांत सरच आहेत. ओके, मी प्रशांत सरांना या ठिकाणी लिंक शेअर करतो. मित्रांनो, प्रशांत सरच बोलले होते की
त्यांना वाटत नाही की 100x बिझनेस ग्रो होऊ शकतो. ओके, तर चॅट बॉक्स मध्ये टाका, माझी टीम तुम्हाला पेमेंटची लिंक शेअर करेल. तोपर्यंत मी तुम्हाला थोडस क्लास बद्दलच सांगतो. क्लास बद्दलच्या ज्या काही गोष्टी असतात, आपला क्लास कसा असणार आहे, कुठे असणार आहे. ओके, तर जो हा तर हा क्लास आपला पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. 7 दिवसांचं हे आपलं ऑनलाईन क्लास असणार आहे झूम वरती. क्लासची वेळ तुम्हाला ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल. हो, रेकॉर्डिंग पण तुम्हाला दिली जाणार आहे. एखाद्या वेळेस जर तुम्ही क्लास अटेंड नाही करू शकला लाईव्ह, तर तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता. Q&A सेशन आपला होणार आहे 7 दिवसानंतर. 7 दिवसानंतर व्यवस्थित आपला वर्ग संपूर्ण पार पडला की आपण एका संडेला Q&A सेशन घेतो. त्यानंतर वर्गाला सुट्टी एकही मिळणार नाही. कंटिन्यू 7 दिवस आपण आपला क्लास घेत असतो. त्यानंतर क्लास केल्यानंतरचे तुमची प्रगती देखील आपण पाहिली जाते. सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या क्लासचं दिलं जातं. तुम्ही क्लास पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आपल्या क्लास टेक मॅनेजरचं सर्टिफिकेट देखील दिलं जातं. ओके, एक मिनिट माहिती मी चालू करतो. ओके, तर मित्रांनो तुम्ही क्लास केल्यानंतर मला तुमचं सर्टिफिकेट देखील दिलं जातं. डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये तुम्ही एनरोल केलं सक्सेसफुली, एक तुम्ही तुमचं सेशन कंप्लीट केलं, याच्याबद्दल तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. आणखीन जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आमची टीम तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देईल. तुम्ही माझ्यासोबत उद्या आपला 1-to-1 सेशन असणार आहे, ज्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण समोरासमोर बसून डिस्कस करणार आहोत मीटिंग मध्ये. त्यानंतर ओके मित्रांनो, टीमचा मेसेज आलाय माझ्या. 80 पैकी 25 ऍडमिशन झालेत. ओके, ग्रेट रिस्पॉन्स मित्रांनो. आणखीन माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, नक्कीच तुम्हाला ही इन्फॉर्मेशन, आज जी मी इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे, ती इन्फॉर्मेशन आवडली असेल. जर बोलताना माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर क्षमा असावी. ओके, ग्रेट मित्रांनो. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही आपला सेशन व्यवस्थित जॉईन केला, शेवटपर्यंत थांबलात. जे की मी गिफ्ट बद्दल बोललो होतो, ते गिफ्ट ऑलरेडी मी तुम्हाला चॅट मध्ये शेअर केलेलं आहे. ते गिफ्ट तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये खूप उपयुक्त ठरणार आहे. त्याचा वापर फक्त तुम्ही योग्य पद्धतीने करा. ओके, सो ग्रेट मित्रांनो, थँक्यू फॉर जॉईनिंग मी. आणि ज्यांनी ऍडमिशन केलेलं आहे, भेटूयात उद्या सेम टाइम सेम प्लेस. उद्या नाही, आपण ग्रुपमध्ये ठरवूयात ऍडमिशन, प्रॉपर ऍडमिशन प्रोसिजर झाल्यानंतर क्लास कधी सुरू करायचा, वर्ग कधी चालू करायचा, हे आपण ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन देतो. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या एवढ्या ग्रेट रिस्पॉन्ससाठी मनापासून धन्यवाद. भेटत आपण पुढे अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टींमध्ये. आपण अशाच प्रकारचे नवनवीन प्रोजेक्ट कंटिन्यू करत असतो. त्यावेळेस आपण भेटोच. तुम्ही ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा, ग्रुप लिव्ह करू नका कोणी. असं नाहीये की तो फक्त मार्केटिंगचा ग्रुप आहे. वेबिनार झाला आता इथून पुढे ग्रुपवरती काही देखील येणार नाही, असं काही नाहीये. वेबिनार झाल्यानंतरही आपण आपल्या ग्रुपमध्ये नॉलेजेबल गोष्टी शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल. तर कोणी ग्रुप सोडू नका. आपण अशा प्रकारचे वेगवेगळे इव्हेंट्स करत असतो, ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील, तर ते तुम्ही जॉईन करत चला. आपल्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा, टच मध्ये राहा. भेटूयात आपण पुढील वेबिनार मध्ये, पुढील इव्हेंट मध्ये, पुढील जे काही आपला प्रोग्राम असेल त्यामध्ये. त्याच्या तुम्हाला अपडेट्स आपल्या ग्रुपवरती मिळतच राहतील. ओके, धन्यवाद मित्रांनो. ग्रेट, तुमचा खरंच मला मनापासून आजचा हा वेबिनार आवडला.
तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे. ओके, गिफ्टची लिंक मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये शेअर केलेली आहे. सर्वांनी गिफ्ट डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो, मनापासून धन्यवाद. भेटूयात आपण नंतर पुन्हा कधीतरी. ओके, गुड बाय.